चहा आपल्यासाठी बिलकुल चांगला नाही आहे सर. आपण त्याला पूर्ण विषच बनवून टाकलं. जर ॲल्युमिनियमचं भांडं जे वापरलं होतं चहाला टेस्ट चांगली येण्यासाठी ते सगळ्यात चुकीचं. चहा पावडर टाकून चहा बायका उकळवतात 15-15 मिनिटं की त्याची टेस्ट चांगली यावी, तो घट्ट व्हावा म्हणून. ते साफ चुकीचं आहे. ते अजून पॉइझनस. सेकंड, त्याच्यामध्ये दूध टाकलं जातं. दूध हे प्रत्येकाने बंद करा. आईचं दूध सोडून दुसरं दूध घेतलंच नाही गेलं पाहिजे. साखर हा पण इन्ग्रेडियंट असा आहे सर, तोही आपण अजिबात खाल्ला नाही पाहिजे. आणि ह्या तिन्ही विषजनक घटकातनं बनतो तो चहा. म्हणजे मी तर म्हणेन दारूपेक्षाही वाईट व्यसन चहा आहे. हे कमी होत नसेल तर लोकांनी हळूहळू कमी करावं. ॲलोपॅथिक मेडिसिन्सचे साईड इफेक्ट्स आहेत. जसं की लहान मुलांना तुम्ही जेव्हा अँटीबायोटिक्स देता तेव्हा काय होतं, ती बरी तर होतात, त्यांची सर्दी थांबते, तुम्हाला नाक गळणं बंद झालेलं दिसतं, पण तुम्ही ऑब्झर्व करा कफ झालेला असतो, छातीमध्ये घरघर वाढायला सुरुवात होते आणि मग परत तुम्ही डॉक्टरांकडे जातात, ते म्हणतात बालदमा. सो काय, पूर्वी मुलं शेंबडी असायची पण दमा नसायचा, ओबेज नसायची, अशी जाडी ढब्बी मुलं नसायची, ऍक्टिव्ह असायची. मुलांची चव बिघडते, मुलं कमी जेवायला लागतात, वजन कमी होतं, आळस येतो. हे सगळे साईड इफेक्ट्स आहेत. टॉन्सिल्स हे आपल्या इम्युनिटीसाठी खूप गरजेचे आहेत, कारण कुठलंही इन्फेक्शन झालं तर पहिलं टॉन्सिल स्वतःवर घेतं, त्यामुळेच ते टॉन्सिल सुजतात, लाल होतात, कधी त्यांच्यामध्ये पस होतो. तर अशा केसेसमध्ये तुम्ही लगेच शस्त्रक्रिया नाही केली पाहिजे. ॲडेनॉइड्स पण काढतात मुलांचे, पण ॲडेनॉइड्स काढल्यानंतर मुलांमध्ये दमा होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ॲडेनॉइड्स हे आपले बॉडीगार्ड आहेत, जे आपल्याला कुठल्याही पोलन ग्रेन्स म्हणा किंवा डस्ट पार्टिकल, कुठलेही इन्फेक्शन स्वतःवर पहिल्यांदा घेतं आणि म्हणून ते सुचतात. ॲडेनॉइड्स म्हणजे एक्झॅक्टली काय? नाकाच्या आतमध्ये 2 ग्रंथी असतात, ज्याचं स्वेलिंग होतं आणि त्यामुळे लहान मुलांना श्वास घ्यायला त्रास होतो. मग तुम्ही पाहिलं असेल, बरीच मुलं तोंडाने श्वास घेतात. रात्री मुलं झोपू शकत नाही लाईंग डाऊन पोझिशन मध्ये, त्यांना 2 उशा घ्याव्या लागतात. तर या केसेसमध्ये त्या मुलाला ॲडेनॉइडला स्वेलिंग असू शकतं. सडन ताप येणं, लहान मुलगा घाबरलाय किंवा गार वाऱ्यामध्ये प्रवास झालाय, ट्रॅव्हलिंग झालंय आणि खूप हाय टेम्परेचर आलंय, तर अशा केसेसमध्ये ॲकोनेट 200 हे मेडिसिन्स तुम्ही जाऊन घेऊन येऊ शकता. ते तुम्हाला 3 दिवस द्यायचे, सकाळ दुपार संध्याकाळ. असंच जर व्हायरल असेल, नाकात चुरचुरते, घसा खवखवतोय, ताप आलाय, कणकणे, वीकनेस आहे, तहान लागतीये, अशा ठिकाणी नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची या आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात त्या साबुदाण्यासारख्या गोड गोळ्या खाल्ल्या असतील. तुम्हाला आत्ता लक्षात आलं, मी बोलतोय होमिओपॅथी या विषयावर. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये होमिओपॅथी या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर ज्योती मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर, मी डॉक्टर ज्योती. ॲक्च्युली मी PCMCमध्ये गेल्या 18 वर्षापासून काम करते. मी प्युअर होमिओपॅथी करते. माझं MD झालेलं आहे आणि आम्ही अगदी तापापासून कॅन्सरपर्यंतच्या सगळ्या केसेस बघतो, ॲक्यूट, क्रोनिक. ओके, मोस्टली आमचा हातखंडा आहे ह्या 4 गोष्टींवर, ज्या म्हणजे थायरॉइडचे आजार, महिलांमध्ये PCOD, वेट लॉस आणि डायबेटीस. रिसेंटली सोरायसिस हा टॉपिक आम्ही रिसर्चसाठी घेतला आहे. याचा खूप सारा रिसर्च स्टडी आम्ही सबमिट केलेला आहे. सो त्याच्यामध्येही मिरॅक्युलसली रिझल्ट दिसत आहेत. म्हणजे मॅडमचा खूप साऱ्या विषयांवरती रिसर्च आहे किंवा अभ्यास आहे. तर आपण असेच काही विषय आपण आज पॉडकास्टमध्ये घेणार आहोत. तर डायरेक्ट पॉडकास्टला सुरुवात करूयात. मॅडम, पहिला आणि थेट प्रश्न, होमिओपॅथी एक्झॅक्टली काय आहे? होमिओपॅथी एक्झॅक्टली नॅचरल उपचार पद्धती आहे. हे पण एक प्रकारे मेडिकल सायन्सच आहे. आजकाल लोक म्हणतात किंवा पूर्वीपासून लोकांना थोडं आहे की प्लॅसेबो इफेक्ट आहे. बट जर हा प्लॅसेबो इफेक्ट आहे तर इतक्या वर्ष एक्झिस्ट का आहे? मोर दॅन 200 इयर्स हे शास्त्र अस्तित्वात आहे आणि याचे रिझल्ट्स आहेत. इट्स नॉट लाईक की फक्त मेंटल केसेसमध्ये किंवा सायकोलॉजिकली आम्ही रिलीफ देतोय. तर प्रॅक्टिकली हे सिद्ध झालेत की मोठमोठे सोरायसिसचे पॅचेस विदिन 3 मंथ्स जातात, ते मोठमोठे ट्युमर्स जात आहेत. कोलकात्यामध्ये एक डॉक्टर आहेत, ते स्पेशली कॅन्सरवर काम करतात. आमच्याकडेही ट्युमरच्या केसेस आहेत. तुम्हाला काही केस स्टडी हवा असेल तर मी तुम्हाला दाखवेल. तर मोठमोठे ट्युमरही जातात. त्यामुळे हा एक नॅचरल उपचार पद्धती आहे. याची जी औषधं असतात ती वनस्पती, खनिजे आणि प्राण्यांपासून बनलेली असतात. आणि ही औषधं सौम्य प्रमाणात आणि अगदी सूक्ष्म प्रमाणात दिली जातात. त्यामुळे याचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो आणि ही कृत्रिमरित्या बनवून किंवा ह्याच्यामध्ये कुठलेही केमिकल, स्टिरॉइड्स ॲड नसतात.
सो ओके. ही एक नॅचरल उपचार पद्धती आहे. जसं आयुर्वेदा तसंच हा. होमिओपॅथी आहे. दोघांमध्ये एक मायन्यूट डिफरन्स आहे की ओके. आयुर्वेदामध्ये, कारण हे मी तुम्हाला क्लिअर करते, बऱ्याच वेळा लोकांना वाटतं होमिओपॅथी सांगितलं की हो हो आयुर्वेदिक ना हा, म्हणजे. करेक्ट करेक्ट. तर सो हे याच्यामध्ये एक मायन्यूट डिफरन्स आहे. तो म्हणजे आयुर्वेदामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला झेंडूपासून औषध बनवायचं आहे, हा. तर झेंडूची डायरेक्टली फुलं घेतली जातात, त्यांचा चुरा केला जातो आणि तो वापरला जातो. ओके. ओके. सो होमिओपॅथीमध्ये झेंडूचं फूल घेतलं जातं आणि त्याचा अर्क काढला जातो आणि ओके. तो पोटेंटाइज करून, त्याला पोटेंटायझेशन ही एक मेथड आहे ज्याच्यामध्ये त्याचं रूपांतर हायर पोटेन्सीमध्ये केलं जातं, म्हणजे अणूमध्ये केलं जातं. ओके. सो अशा पद्धतीने ते मेडिसिनचा अर्क घेऊन पोटेंटाइज करून तो साबुदाण्याच्या गोळ्यांवर टाकला जातो. ओ. तो साबुदाणा नसतो, पहिलं एक मी क्लिअर करेल. दॅट इज मिल्कच्या टॅबलेट असतात. जर्मनीमध्ये आपल्या गाया जशा असतात हा. त्या प्रकारची मोठे शेळी असतात, तर हे ओके. गोट मिल्क पासनं बनलेलं औषध आहे. बऱ्याच ओके. लोकांना असं वाटतं की डायबिटीसमध्ये हे चालेल का, हा. कारण हे गोड आहे, किंवा तुम्ही बरोबर. सांगता साखर खाऊ नका आणि तुम्हीच साखर घालता आम्हाला. हा. तर नाही, हे साखर अजिबात नाहीये, हे गोट मिल्क आहे आणि ते फक्त एक मीडियम आहे ओके. की ज्यावर आम्ही औषधं टाकतो, औषधांचे अर्क टाकले जातात आणि मग ते तुम्हाला दिले जातात. आणि ओके. हे नैसर्गिक पद्धतीने तुमची प्रतिकार शक्ती आणि तुमचे जेनेटिक कोड, म्हणजे ॲक्च्युली जर बघितलं तर होमिओपॅथी मोर सायंटिफिक रादर दॅन एनी अदर सिस्टीम असं मी म्हणेल. मला ओके. कुणाला दुखवायचं नाहीये, पण मला सांगायचं हे की होमिओपॅथीमध्ये जेनेटिक कोड, DNA वर आपण काम करतोय. ओके. इवन याचे रिसर्च आता चालू आहेत की होमिओपॅथी ऍक्ट कशी करते आहे. ओ. सो बेसिकली ही एक नॅचरल हिलिंग सायंटिफिक मेडिकल मेथड आहे. दॅट्स इट. ओके. ॲलोपॅथी म्हणजे सर्दी झाली, मेडिकलमध्ये गेलं, गोळी घेऊन आलं. तर ॲलोपॅथीची खूप सवय झाली. तर ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी ह्याच्यात एक्झॅक्टली फरक काय? बेसिकली एक 4 पॉईंट मी सांगेल की जे तुम्हाला इझिली समजतील. होमिओपॅथिक मेडिसिन्स हे नॅचरल वेनी बनतं, म्हणजे ओके. वनस्पती, खनिजे आणि प्राणी या नॅचरल सोर्सपासनं हे मेडिसिन बनतं. ॲलोपॅथिक मेडिसिन्स हे केमिकलमधनं बनतं, म्हणजे जे मॅनमेड केमिकल्स आहेत त्यामधनं ॲलोपॅथिक मेडिसिन बनतं. अगदी पॅरासेटमॉलच्या गोळीपासनं, स्टिरॉइड्सपासनं सगळे मेडिसिन्स केमिकल युक्तच असतात. ओके. आणि यू वोंट बिलीव्ह की एक पॅरासेटमॉलचे 135 साईड इफेक्ट्स आहेत. ओ. आय एम नॉट ब्लेमिंग दॅट पॅथी, म्हणजे ती पॅथी इमर्जन्सीसाठी अगदी उपयुक्त आहे. हा. पण हे जे आत्ता चाललंय ना की जाऊन एक पॅरासेटमॉल घे, डोकं थांबतंय, पोट थांबतंय, पण हे तुम्ही बंद करायला पाहिजे. हे सारखं सारखं घेणं उपयुक्त नाहीये, कारण ह्याच्या एक गोळीचे 135 साईड इफेक्ट आहे. ओके. तिसरा पॉइंट म्हणजे ॲलोपॅथिक मेडिसिन हे फक्त टेम्पररी रिलीफ देतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, आज तुम्हाला सर्दी खोकला व्हायरल झालं, तुम्ही जाता मेडिकलमधनं 4 बरोबर. गोळ्या घेऊन येता, हा. तुम्हाला लगेच बरं वाटतं, हा. दुसऱ्या दिवशी ऑफिसला, करेक्ट. ठीक आहे. पण तुम्ही ऑब्झर्व करा, परत 15 दिवसात तुम्हाला परत व्हायरल होणार, हा. बरोबर. परत 15 दिवसात परत एकदा व्हायरल होणार वातावरण आणि मग बदललं तुम्ही की. म्हणणार चला चला आता कुठेतरी आपण बघूया, काहीतरी होमिओपॅथी घेऊया. हा. सो व्हॉट इट इज की प्रत्येक 15 दिवसांनी तुम्ही आजारी पडता, म्हणजे तुमची इम्युनिटी डाऊन झालेली आहे. हा. ती ॲलोपॅथिक मेडिसिन वाढवत नाही. ते काय करतात, फक्त टेम्पररी सिम्प्टोमॅटिक रिलीफ देतात तुम्हाला, ओके. आणि मग तुम्ही वारंवार आजारी पडता. तर होमिओपॅथिक मेडिसिन हे तुम्हाला परमनंट रिलीफ देतं. ओके. तिसरी गोष्ट, ॲलोपॅथिक मेडिसिन्सचे साईड इफेक्ट्स आहेत. हा. जसं की लहान मुलांना तुम्ही जेव्हा अँटीबायोटिक्स देता तेव्हा काय होतं, ती बरी तर होतात, त्यांची सर्दी थांबते, हा. तुम्हाला नाक गळणं बंद झालेलं दिसतं, बरोबर. पण तुम्ही ऑब्झर्व करा कफ झालेला असतो, छातीमध्ये हा. घरघर वाढायला सुरुवात होते, आणि मग परत तुम्ही डॉक्टरांकडे जातात, ते म्हणतात बालदमा. हा. सो काय, पूर्वी मुलं शेंबडी असायची पण दमा नसायचा, हा. ओबेज नसायची, अशी जाडी ढब्बी मुलं नसायची, बरोबर. ऍक्टिव्ह असायची. मग तो साईड इफेक्ट होतो, कफ दाबला जातो, मुलांची चव बिघडते, तोंडाची चव बिघडल्यामुळे मुलं कमी जेवायला लागतात, वजन कमी होतं. सो जास्त ड्राउझीपणा येतो, आळस येतो, झोप येते, हे सगळे साईड इफेक्ट्स आहेत. तर होमिओपॅथिक मेडिसिन्सचे हे साईड इफेक्ट्स नाही आहेत. अजून एक ओके. सगळ्यात महत्त्वाचा, हा कुणालाच माहीत नाहीये, पण होमिओपॅथिक मेडिसिन्स हे ह्युमन बिंग्सवर, म्हणजे नॅचरल हेल्दी व्यक्तीवर प्रूव्ह करतात. म्हणजे जसं की ओके. तुम्ही आहात, तुम्हाला कुठलेही आजार नाहीत, हा. तर मला एखादं मेडिसिन तयार करायचं तर मी प्रूव्हिंगसाठी तुम्हाला वापरेल. आणि ॲलोपॅथिक मेडिसिन्स हे
माकड, रॅबिट म्हणजे जनावरांवर प्रूव्ह केले जातात. तर हा बेसिक डिफरन्स लक्षात घ्या की जी जनावरांवर प्रूव्ह केलेली मेडिसिन आहेत ती आपण वापरतो आणि होमिओपॅथिक मेडिसिन्स ही चांगल्या व्यवस्थित स्वस्त माणसावर प्रूव्ह केलेली असतात. सो हा मेन डिफरन्स आहे ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीमध्ये. ओके ओके. आता तुम्ही पॅरासिटामॉल बद्दल बोललात की आता नॉर्मली आपण डोकं दुखलं की गोळी घेतो आणि रिलीफ होतो. तर तुम्ही म्हणलात की त्याचे खूप सारे साईड इफेक्ट्स आहेत. तर काही महत्वाचे सांगू शकाल? महत्वाचे साईड इफेक्ट म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली जर पॅरासिटामॉल खात राहिला तर तुमचं क्रिएटिनिन लेवल वाढतं काही दिवसांनी. म्हणजे काही लोक कंटिन्युअसली महिन्यातनं 20-30 पॅरासिटामॉल खातात. अशा केसेसमध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये किडनी फंक्शन हॅम्पर होतं. तर किडनीचं काम कमी होऊन काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सेकंड म्हणजे हे जे आपण मेडिसिन्स खातो ते सगळे लिव्हरमधनं डिटॉक्स होतात. सो लिव्हरचा लोड वाढल्यामुळे फ्युचरमध्ये लिव्हरवर पण स्ट्रेस येण्याचे चान्सेस असतात. सो हे 2 बेसिक मोठे ह्यूज आणि महत्वाचे तुम्हाला साईड इफेक्ट सांगितले मी की वारंवार ह्या जर मेडिसिन्स घेत राहिलं तर हे 2 मेजर साईड इफेक्ट्स होऊ शकतात. ओके. आता म्हणजे पॅरासिटामॉलचे जर एवढे साईड इफेक्ट्स आहेत, मग आपण बाळ जन्माला आलं आणि मग आपण त्याला पहिल्यांदा व्हॅक्सिन दिलं जातं. मग ते व्हॅक्सिन देणं किती सेफ आहे? ऍक्च्युली सर जे गव्हर्नमेंटचे वॅक्सिन्स आहेत जसं की पोलिओ, BCG, मी म्हणेल हे वॅक्सिन्स तुम्ही द्या. पण आता नवीन जे काही इन्व्हेंट केलेले आहेत जसं की इन्फ्लुएन्झा आहे, त्यानंतर रोटा व्हायरस आहे, हे असे भरमसाठ वॅक्सिन्स आता आहेत की ज्याचे खूप सारे साईड इफेक्ट्स आहेत. आता रिसेंट रिसर्चमध्ये असं आढळलं की जास्तीत जास्त केसेस ऑटिझमच्या सापडल्या आता की मुलांना आपण काय म्हणतो मेंटली रिटार्ड किंवा त्यांची ग्रास्पिंग पॉवर कमी असणं, डिलेड डेव्हलपमेंट, हायपर ऍक्टिव्ह चिल्ड्रन, हे जे असे प्रकार आहेत हे वन ऑफ द साईड इफेक्ट्स ऑफ वॅक्सिनच आहेत. सो त्यामुळे हे जे अननेसेसरी वॅक्सिन्स आहेत तुम्ही नाही द्यावेत. आणि तुम्ही गुगल सर्च करा. म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवता असं नाही की सपोज इन्फ्लुएन्झा हे वॅक्सिन्स देताय तुम्ही. सो मग मागच्या काही वर्षांपासून इन्फ्लुएन्झा म्हणजे सर्दी खोकला याचं प्रमाण तुमच्या स्वतःच्या मुला म्हणजे गुगल करायची पण गरज नाही. तुम्ही ऑब्झर्व करा की तुमच्या मुलीला तुम्ही वॅक्सिन्स दिलंय तर त्यांचं आजारी पडायचं प्रमाण कमी झालंय का सर? नाही झालेलं. बट ऑब्वियस नाही झालेलं. उलट ती मुलं वारंवार आजारी पडतात. म्हणजे वॅक्सिन्सनी इम्युनिटी पण डाऊन होतीये तुमची. सो मग वॅक्सिन्सचा यूज काय आहे? तुम्ही दररोज नवीन वॅक्सिन्स, नवीन व्हायरस येणार. व्हायरस म्हणजे काय सर? आता जर तुम्ही स्कॅन केलं या एअरमध्ये तर जर तुम्ही लॅब टेस्ट केलं तर तुम्हाला वेगवेगळे जीवाणू दिसतील. ओके, बॅक्टेरियाज, व्हायरस दिसतील, यू नेम इट. म्हणजे तुम्हाला मग तुम्ही संशोधन केलं, तुमचं नाव आपण त्या व्हायरसला देऊयात. ओके, म्हणजे काय की खूप सारे आहेत जो सापडला, ज्याच्या केसेस जास्त सापडतील आणि जो व्हायरस जास्त त्रास देतोय आणि ज्याने तो इन्व्हेंट केलाय त्याचं नाव देऊन आपण तो निर्माण केला आणि मग त्याच्या मागे त्याचं वॅक्सिन्स निर्माण केलं. पण मी म्हणते जर आपण आपली ढालच स्ट्रॉंग केली, म्हणजे जर आपण आपली इम्युनिटी जर स्ट्रॉंग केली लहान मुलांची, कारण हे बॅक्टेरियाज, व्हायरस आधी पण होते, आता पण आहेत, अजून पण असणार आहेत आणि रोज नवीन येणार आहेत. सो मग आपण प्रत्येक वेळेस नवीन तलवार तयार करण्यापेक्षा आपण आपली ढालच जर स्ट्रॉंग केली, होमिओपॅथिक मेडिसिन्स घेतलं, किंवा मी म्हणणार नाही की माझीच पॅथी आहे म्हणून तुम्ही फक्त औषधच घ्या. तुम्ही चांगला डाएट ठेवणं, मुलांना निसर्गाच्या संपर्कामध्ये येऊन देणं, जसं की पाणी, हवा, त्यांना खेळून देणं, हे मोबाईल, टॅब हे बंद करणं, आउटडोर गेम्स खेळायला देणं, अशा प्रकारे, किंवा चांगला पौष्टिक आहार देणं, या सगळ्या गोष्टी केल्या तर मुलांची इम्युनिटी स्ट्रॉंग होईल आणि हे सगळे आजार होणारच नाही ना. बरोबर. तर हे सगळं सांगण्यामागचं तात्पर्य की जे काही गव्हर्नमेंटचे बेसिक वॅक्सिन्स आहेत ते सोडतात, जे एक्स्ट्राचे वॅक्सिन्स आहेत ते देणं तुम्ही गरजेचं नाही आहे. म्हणजे काही केसेसमध्ये तुम्हाला जर असं वाटतंय की माझ्या चिल्ड्रनमध्ये काही ॲबनॉर्मल प्रॉब्लेम आहे तर तो त्यासाठी पिडियाट्रिशियनच्या सल्ल्याने तुम्ही एखादा वॅक्सिन ऍड करू शकता, असं मी म्हणेन. फॉर एक्झाम्पल, आता मी बघितलं माझ्या 18 वर्षाच्या या एवढ्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये मी करोनाच्या दरम्यान सुद्धा क्लिनिक चालू होतं सर माझं, आणि मी ऑब्झर्व केलं, आम्ही हा सगळा डाटा ठेवलाय की करोनामध्ये माझे एवढे पेशंट्स आहेत पण त्याच्यामधलं एकही पेशंट दगावलं नाही म्हणजे. आणि हे मी क्लिनिकली पण सिद्ध करू शकते. माझ्याकडे एकही केस अशी आली नाही की आमच्या घरातली ही व्यक्ती करोनामुळे दगावली.
तर दॅट ओके. मीन्स हे प्रूव्ह झालंय की जी लोक होमिओपॅथिक मेडिसिन्स घेत आहेत हम्म. त्यांची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग आहे. हा. सो त्यांना करोना झाला, त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले, पण काही सिम्पटम्स पण आले, पण ह्या अशा गोष्टी झाल्या नाहीत की टिल म्हणजे अगदी डेथ होणं किंवा हो. सिव्हिअर केसेसमध्ये ऍडमिट व्हावं लागणं. फक्त सिम्पटम्स आले आणि लॅब टेस्ट पॉझिटिव्ह आले, पण कुठलंही जीवितहानी नाही झाली. सो हे हा. प्रूव्ह करतं की वॅक्सिन्स हे इतकं चांगलं काम करत नाही. सो तुम्ही तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग करा, वॅक्सिन्सची गरज पडणार नाही. ओके. मग आता तुमचे जे काही पेशंट्स आहेत, मग ते त्यांच्या मुलांना किंवा घरातल्या इतर कोणाला काही वॅक्सिन देत नाहीत का? हो, माझे जे काही जुने पेशंट्स आहेत आणि इवन रिसेंट पेशंट्स सुद्धा, ते मुलांना, माझ्याकडे खूप सारे लहान मुलं येतात. अगदी 8 दिवसाच्या बाळापासनं अगदी 14-15 वर्षापर्यंतच्या मुलांना मी बघते. तर ती लोकं स्वतःच्या मुलांना वॅक्सिन्स देत नाही. इवन मी माझ्या मुलांनाही वॅक्सिन्स दिलेले नाहीत. जे BCG, पोलिओ हे बेसिक गव्हर्नमेंटचे वॅक्सिन्स आहेत, तेवढेच फक्त मी ॲडवाईस करते. ओके, ओके. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की वॅक्सिन्स जे अदर आहेत ते नाही दिले पाहिजे. राईट. जे अदर वॅक्सिन्स आहेत ते नाही दिले पाहिजे. ओके. मग आता सध्या मुलं जी आहेत ती सतत आजारी पडतायत. वातावरण बदललं की आजारी पडतात. काय याच्या मागची कारण असतील? सर, याच्या मागचं बेसिक कारण म्हणजे मुलांची इम्युनिटी स्ट्रॉंग नाही. ओके. मुलांमध्ये ती प्रतिकार शक्ती डेव्हलपच झाली नाही. मुलं सारखी आजारी का पडतात? तर जेव्हा ती जन्माला येतात त्यांची इम्युनिटी कमी असते, हळूहळू ती डेव्हलप होते. बरोबर. ती कुठल्या गोष्टींनी डेव्हलप होते याचा आपण कधी विचार करतो का आणि त्याच्यासाठी काही प्रयत्न करतो का? तर नाही. मग त्याचे प्रयत्न काय केले पाहिजेत तुम्ही? फॉर एक्झाम्पल, तुम्ही मुलांना सनहीट जास्तीत जास्त द्या. आजकाल ओके. मुलांमध्ये व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी खूप आढळते. मग त्यामुळे व्हाईट पॅचेस येणं, जे ल्युकोडर्माचे पॅचेस आहेत ते होतात. मुलांचे बोन वीक होतात, त्यामुळे इझिली फ्रॅक्चर होत आहे. म्हणजे पूर्वी ओल्ड एजमध्ये लोकांचे फ्रॅक्चर व्हायचे नाहीत आणि आता लहान मुलांचे फ्रॅक्चर लगेच होतात. व्हिटॅमिन डी कमी असल्यामुळे वारंवार सर्दी खोकलाही होतो. तर पहिली गोष्ट, सनहीटमध्ये खेळू देत. अगदी दिवसभराचं कुठलंही ऊन. आता तुम्ही कारणं असतात की मुलं शाळेत जातात, मुलं क्लासला जातात, मुलांचं शेड्यूल इतकं पॅक करून ठेवलंय की मुलांना खेळायला वेळ नाही. तर बेसिकली सकाळीपासनं संध्याकाळपर्यंतचं जे पण टाइम तुम्हाला अवेलेबल आहे, मुलांना उन्हामध्ये खेळू द्या. सेकंड थिंग, मुलांना नॅचरल हवेमध्ये, म्हणजे कंटिन्युअस गाडीमध्ये एसी, घरामध्ये एसी, तर मुलांना नॅचरल एअरच्या संपर्कात येऊ देत. ओके. मुलं पळत नाहीयेत, त्यामुळे डीप ब्रिदिंग होत नाहीये. आता मुलांना सांगा बस आणि प्राणायाम कर, तुमचा मुलगा करेल का सर? नाही करणार. सो मग त्याला पळू द्यात, त्याला रनिंग करू द्यात. जेव्हा खेळतो आपण तेव्हा दम लागतो आणि मग खोल श्वास घेतला जातो. सो नॅचरल एअर ही एक. आणि तिसरं गोष्ट की प्रत्येक आईनी मुलाच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. बर्गर, पिझ्झा, पॅकेट फूड, सॉस चपाती खा, जाम चपाती खा, आज भाजी नाही केलेली, हे बंद करून तुम्ही मुलांना थोडे दिवस, त्यांचं एक एज पर्यंत 12-13 वर्षापर्यंत तुम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्या नॅचरल गोष्टी, म्हणजे हिरव्या पालेभाज्या, स्प्राउट्स, कडधान्य, मोड आलेली धान्य ही मुलांपर्यंत पोहोचली पाहिजेत. डाळी पोहोचल्या पाहिजेत. जर मुलगा डाळ खात नाही तर तुम्ही चपातीचं पीठ जे आहे ते डाळीमध्ये मळू शकता पाणी वापरण्यापेक्षा. तर या गोष्टींनी, म्हणजे फूडचं एक मी क्लिअर केलं की तुम्ही फळं, प्रत्येक मुलांनी रोज एक फळ खाल्लं पाहिजे. अजून एक मिथ सांगते की आपण लोकांनी एक पोएम होती, ईट ॲपल एव्हरी डे कीप्स द डॉक्टर अवे. पण मी म्हणेल आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी ॲपल हेल्दी नाही आहे. त्याचा खूप मोठा रिसर्च आहे सर. तो मी या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपल्याला वेळ कमी पडेल, बट मी तुम्हाला तो कॅप्शनमध्ये देईल. ॲपल मुलांचेच काय, आपण स्वतःही खाऊ नये. ॲपल पूर्णपणे बंद करावे. ॲक्च्युली ॲपल खूप फ्रीज करून ठेवले जातात. तुम्ही बघा, एक सिम्पल एक्सपेरिमेंट सांगते. ॲपल टेबलवर ठेवा, फ्रीजमध्ये ठेवू नका. तो किती दिवस खराब होत नाही ते ऑब्झर्व करा सर. लिटरली तो 15 दिवस पण खराब होत नाही. आणि कुठलंही एखाद्या झाडाचं पान तुम्ही तिथे ठेवा, केळ ठेवा, ते खराब होतं. याचं काय? किंवा आपण पण आज जर बसलोय, उद्या आपल्या सगळ्या जेनेटिक्समध्ये सेल्युलर लेवलला चेंजेस होतात, ते आपलं वय वाढतंय. सो नॅचरल फिनॉमिना काय आहे की डिजनरेशन, म्हणजे कुठलीही गोष्ट आहे सजीव, तिच्यामध्ये काहीतरी चेंजेस झाले पाहिजे. जर त्या ॲपलमध्ये होत नाही, दॅट मीन्स त्याच्यामध्ये काहीतरी इंजेक्टेबल आहे जे त्याला सडण्यापासून वाचवतंय. ओके. सो
ॲपलमध्ये केमिकल इंजेक्ट केलेलं असतं म्हणून ते सडत नाही. सो ओके. मग ते सडत नाही या अर्थी त्याच्यामध्ये केमिकल आहे. सो ॲपल खाऊ नका. तुम्हाला माहित नाहीये पण केळ हे इतकं इतकं महत्वाचं फळ आहे ना, अगदी कॅल्शियमपासनं आयर्नपासनं सगळ्या गोष्टी आहेत. तर ओके. प्रत्येक मुलाला, फक्त ज्यांची कफ प्रकृती नाही आहे हं. त्या प्रत्येक मुलाला केळ हे रोज दिलंच गेलं पाहिजे. इव्हन आपणही रोज एक केळ खाल्लं पाहिजे. ओके. पपई, ओके. केळी, द्राक्षे, सीताफळ या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. पण ॲपलला ओके. मी सिरियसली सांगेल की ॲपल नका खाऊ. या गोष्टी जर फॉलो केल्या तर मुलगा आजारी पडणार नाही. हां, या गोष्टी जर फॉलो केल्या तर मुलगा आजारी पडणार नाही. आणि जेव्हा पण मुलं आजारी पडतील ना, तेव्हा होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या, घरगुती उपाय करा थोडेसे. जसं की तुम्ही अद्रक, आपल्याला लहानपणी सर आपण किती वेळा जायचो? हो. तुम्ही सांगा, तुम्ही किती वेळा दवाखान्यामध्ये म्हणजे गेला असता? मी टचवूड मी असं म्हणत नाही. हं. मी 10वी-12वी पर्यंत एकदाही मला सलाईन नव्हती लावली. मग हे काय प्रूव्ह करतं सर? हां. याचा कुणी अभ्यास करा. आता हेच तुम्ही तुमच्या मिसेसला विचारा किंवा हं. तुमच्या रिलेटिव्हजला विचारा. नाही, मला पण कधीच लहानपणी वारंवार दवाखान्यात जाण्याची गरजच पडली नाही. नाही. सो याच्या मागची कारणं काय आहेत? आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होती. मग हं. आपण काय खायचो? मला वाटतं त्या काळी आपल्या इथे ॲपल हे थोडंसं कॉस्टली फळ हां, मानलं जायचं नव्हतंच सर. म्हणजे बी खूप फ्रँक, हां. आपण मिडल क्लास फॅमिलीमधनं आहोत. सो ॲपल हे नाही खायचो नव्हतंच. आपण. करेक्ट आहे. आपण काय खायचो? केळी खायचो, पेरू मोस्टली खायचो, हां. शेंगा खायचो. सो मग तेच खा आणि मुलांनाही हं. तेच द्या. आपल्याला सर्दी झाली तर आपली आई काय द्यायची आपल्याला? अद्रक किंवा आल्याचा हे हां, रस. काढा द्यायची, हं. वाफ द्यायची. करेक्ट. ताप आला तर काय करायची? गरम पाण्याच्या पट्टी पट्ट्या ठेवायची. ठेवायची. बरोबर. मी असं नाही म्हणणार की अगदी 102 ताप आहे आणि तुम्ही मुलाला हे करा. हां. बट या बेसिक गोष्टी करा. आजकाल काय झालंय माहिती आहे का? पॅरेंटिंग किंवा खूप काळजी. मग एकुलता एकच मुलगा, एकुलती एकच मुलगी आहे. हां. आजारी पडलं, शिंक आली की औषध, औषध. शिंक आली की औषध. करेक्ट. हे लूज मोशन झाले सर. लूज मोशन झाले तर लगेच औषध घ्यायला पाहिजे का? नाही. काय होतं नॅचरली लूज मोशन झालं तर काय होतं? पोट साफ होतंय. हां, बरं, पोट साफ होणं गरजेचं आहे आपल्याला. आपण हं. चुकून काहीतरी खाल्लेलं आहे. सो बरोबर आहे. एखादी चुकीची गोष्ट आपल्या पोटामध्ये गेली तर नॅचरल फिनॉमिना काय की ती गोष्ट बाहेर पडली पाहिजे. बरोबर आहे. मग 1-2 लूज मोशन होऊ देत, पण आपण काय करतो? लगेच जाणार आणि औषध घेणार. मग ते हां. टॉक्झिन्स पुन्हा पोटात तसेच राहणार आणि ते पुन्हा आज ना उद्या उद्भवणार किंवा ओके. त्याचं रूपांतर एका आजारामधनं दुसऱ्या आजारामध्ये होतं. सो ओके. एक नियम आहे आपल्याला शाळेमध्ये शिकवलं की एनर्जी डिस्ट्रॉय होत नाही. एनर्जी फक्त कन्वर्ट होते एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये. फॉर्ममध्ये. तर सर हा नियम आजाराला पूर्णपणे लागू होतो. आजार कधीही पूर्ण बरा होत नाही ॲलोपॅथिक मेडिसिननी. एकामधनं दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होतो. कन्वर्ट होतो. म्हणजे आज ओके. जर तुम्ही सर्दी खोकल्यासाठी गेला असाल तर कदाचित 15 दिवसांनी तुम्हाला लूज मोशनसाठी जावं लागेल. तुम्ही तेही हां. बरं केलं तर काही दिवसांनी तुम्हाला वीकनेससाठी जावं लागेल. कदाचित तेही तुम्ही सप्रेस केलं हां. मेडिसिन्स खाऊन तर काही दिवसांनी तुम्हाला मोठा किडनी किंवा लिव्हर अशा प्रकारे आजारांना फेस करावं लागेल. कारण हे सगळे ॲलोपॅथिक मेडिसिन, मॉडर्न सायन्सच्या मेडिसिन्स आजार सप्रेस करत आहेत. ओके. सो ओके. हा इश्यू आहे की तुम्ही बेसिकली मुलांची इम्युनिटी वाढवली पाहिजे म्हणजे मुलं आजारीच पडणार नाही. ओके. म्हणजे आता ॲलोपॅथीचे खूप सारे साइड इफेक्ट्स आहेत तुम्ही आता सांगताय. तसं होमिओपॅथीचे काही साइड इफेक्ट्स आहेत का? किंवा तुम्ही ज्या गोळ्या देता त्याला काही एक्सपायरी डेट असते का? तर होमिओपॅथीचे खरंच कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. म्हणजे अगदी 18 वर्षात मी एक सिंगल साईड इफेक्ट पण होमिओपॅथिक मेडिसिन्सचा बघितला नाही आहे. एक गोष्ट होऊ शकते जेव्हा सेल्फ मेडिकेशन्स आपण करतो हां. तर त्यामध्ये तुम्ही विदाऊट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन एखादं मेडिसिन जर कंटिन्युअसली 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस घेताय तर ओके. फार तर तुम्हाला एखादं लूज मोशन होणे हा एक ओके. सिंगल साईड इफेक्ट होऊ शकतो. हा साईड इफेक्ट मेडिसिनच्या ओव्हरडोसमुळे झालेला असतो. ओके. आणि जेव्हा मेडिसिन आम्ही देतो तर पहिल्या काही दिवसांमध्ये तुमचं पोट अगदी नॅचरलपेक्षा थोडंसं जास्त चांगल्या प्रकारे साफ होतं. याला ओके. आम्ही साईड इफेक्ट नाही म्हणत, हे डिटॉक्सिफिकेशन आम्ही म्हणतो. ओके. तर हे होमिओपॅथिक मेडिसिन्स चालू केल्यानंतर पहिल्या 5 दिवसांमध्ये ते 6 दिवसांमध्ये दिसतं. कारण नॅचरली तुम्हाला पण माहिती आहे, आयुर्वेदा पण सांगतं, होमिओपॅथी पण हे सांगतं की तुमच्या आजारांचा जो जनक आहे तो तुमचं पोट पोट आहे. आहे. बरोबर. ज्याचं पोट उत्तम साफ होतं
तो व्यक्ती वारंवार आजारी पडत नाही. हा. सो जे डिटॉक्सिफिकेशन आणि आपल्या बॉडीमधले जे टॉक्झिन्स आहेत ते निघणार कुठनं, एकतर स्वेटिंग आणि स्टूल, या दोनच बरोबर. गोष्टीमधनं. सो त्याच्यामुळे मेडिसिन दिल्यानंतर थोडंसं पोट चांगल्या प्रकारे साफ होतं. हा साईड इफेक्ट नाहीये, हे डिटॉक्सिफिकेशन आहे. ओके. आणि सेल्फ मेडिकेशन 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस केलं तर मात्र तुम्हाला मग लूज मोशनचा त्रास होऊ शकतो, एवढंच फक्त. ओके. ओके. सेकंड प्रश्न तुमचा होता की याला एक्सपायरी डेट आहे का. हा. तर जो साबुदाण्याच्या गोळ्या असतात, गोड गोळ्या ज्या तुमच्याकडे दिलेल्या असतात व्हाईट कलरच्या, त्याला एक्सपायरी डेट नाहीये. ते साधारण तुम्ही ओके. 6 महिने 1 वर्षापर्यंत, जेव्हा मी तुम्हाला ते बनवून देते तर अगदी 1 वर्ष 2 वर्ष पण हे मेडिसिन्स तुम्ही वापरू शकता. ओके. ते खराब होत नाही अनलेस अँड अंटिल तुम्ही उन्हामध्ये ते ठेवताय किंवा तुम्ही लूज कॅप ठेवली आहे, मग त्यामध्ये हा. कुठले बेडबग्स वगैरे असं गेलं तर ते मेडिसिन खराब होतं. ओके. सेकंड, मदर टिंक्चर्स जे आहे ते ब्राऊन कलरचे दिसतात, व्हाईट कलरचे डायल्युशन्स असतात आमचे. तर हे 2 ज्या गोष्टी असतात, जो लिक्विड बेस असतो, ओके. ज्याला आम्ही मदर टिंक्चर म्हणतो, ज्याच्यापासून आमचे पुढचे पोटेंटाइज मेडिसिन्स बनतात, तर ते एक 6 म्हणजे आम्ही दिल्यापासून एक हा. 6 महिन्याच्या आत तुम्ही वापरायचे. आणि बाहेरचे तुम्ही जेव्हा घेऊन येता मेडिकलमध्ये जाऊन होमिओपॅथिक मेडिसिन, हम्म. त्यावर तर एक्सपायरी डेट दिलेली असते. ओके. 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 पण समजा जर इमर्जन्सी असेल हम्म. तर इमर्जन्सीच्या काळामध्ये हे कसं वर्क करतं? बेसिकली ॲलोपॅथिक मेडिसिन हे लाईफ सेव्हिंग गोष्टींसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. हा. मी स्वतः पण ॲप्रिशिएट करते की मॉडर्न सायन्समुळे खूप सारे मेजर ॲक्सिडेंटल केसेसमध्ये ॲलोपॅथी खूप चांगली वर्क करते. जिकडे खूप मेजर फ्रॅक्चर्स आहेत, सर्जरी लागत आहे, हा. त्यानंतर हार्ट अटॅक, ह्या अशा केसेसमध्ये ॲलोपॅथी वंडरफुल काम करते. आणि अशा मोठ्या केसेससाठी ॲलोपॅथिक मेडिसिन्सच वापरावेत. अगदी ओके. कोणीही सांगितलं तरी होमिओपॅथीवर अवलंबून राहू नये, हे ओके. मी क्लिअरली सांगेल. आता जसं की छोट्या मोठ्या जखमा आहेत, मुक्का मार जो आहे, हम्म. तर मुक्का मार जर छोटा असेल तर त्याच्यासाठी घरच्या घरी तुम्ही अर्निका हे मेडिसिन आहे, खूप सुंदर ओके. मेडिसिन आहे. हे तुम्ही 30 पोटेन्सीमध्ये वापरू शकता. ओके. खूप खूप छान इफेक्ट्स आहे त्याचे. अगदी 2 दिवसात किंवा विदिन 24 hours तुमचे पेन कमी होऊन जातात. ओके. कुठल्याही प्रकारचे मुक्कामार ह्यानी बरा होतो. लॅसरेशन म्हणजे आपण क्लीन कट इंजुरी म्हणतो, जसं हा. की लागलंय, कापलंय. ओरखडलंय, गाडीवरनं पडलाय, हम्म. कापलंय, अशा केसेसमध्ये कॅलेंडुला 200 पोटेन्सीमध्ये वापरतात. ओके. हेही मेडिसिन खूप छान प्रकारे काम करतं. कॅलेंडुलाची पावडर येते, कॅलेंडुलाच्या ट्यूब येतात, या तुम्ही घरी वापरू शकता. कॅलेंडुला म्हणजे काय माहिती आहे का, जे इनिशियली मी तुम्हाला सांगितलं ना, झेंडूच्या फुलाचा अर्क, हा. 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 हे मेडिसिन आहे कॅलेंडुला. ओके. तर हे खूप चांगल्या जखमा बरं करतं, जखमांमध्ये पस होऊन देत नाही. थर्ड म्हणजे भाजणं. आपण नेहमी ज्या ॲलोपॅथिक क्रीम वापरतो ना, त्यापेक्षा कॅन्थॅरिस ह्या नावाची एक क्रीम मिळते. ओके. कॅन्थॅरिस हे एक मेडिसिन पण आहे 200 पोटेन्सीमध्ये. तेही तुम्ही 4 गोळ्या 3 दिवस घेतल्या, सकाळ दुपार संध्याकाळ, तर कुठलीही भाजलेली छोटी मोठी जखम असेल, जखमेमध्ये प्रकार असतात. भाजलेली जखम 10%, 20%, 100% असेल तर साधारण 25% बर्न केसेसमध्ये तुम्ही कॅन्थॅरिस वापरू शकता. ओके. मेजर बर्न असेल तर ॲलोपॅथीमध्ये जावं लागेल तुम्हाला. ओके. त्यानंतर ॲक्यूट जसं सर्दी खोकला आहे, हम्म. ह्याच्यामध्ये ॲकोनाइड, बेलाडोना, आर्सेनिक अल्बम व्हायरलसाठी ओके. ही छान मेडिसिन्स आहेत, ही तुम्ही घरच्या घरी घेऊ शकता. ओके. 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 फक्त मेजर केसेसमध्ये मी सांगितलं तुम्हाला, ॲक्सिडेंट, हार्ट अटॅक, मेजर इंजुरीज, यामध्ये होमिओपॅथी चालत नाही, होमिओपॅथी वापरली जात नाही. ओके. ॲक्च्युली ती तेवढी इफेक्टिव्ह नाही आहे. अशा केसेसमध्ये ॲलोपॅथी तुम्ही वापरावेत. ओके. आता तुम्ही म्हणताय की ॲलोपॅथी हे इमर्जन्सीमध्ये काम करतं, पण होमिओपॅथी हे कुठल्या कुठल्या केसेसवर जास्त काम करते? ओके. होमिओपॅथी सर्जिकल खूप साऱ्या केसेसमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतं. तुमचा जो पहिला मुद्दा होता की लहान मुलं आजारी का पडतात, हा. तिथे पण मला सांगायचं राहिलं की बऱ्याच लहान मुलांच्या ॲडेनॉइड्स, टॉन्सिल्स, अपेंडिक्स काढलेले असतात. हे हा. 3 आपले बॉडीगार्ड आहेत आणि मोस्टली हे लहान वयातच काढले जातात. म्हणजे ओके. 2दा-3दा मुलं आजारी पडली, 2दा-3दा सर्दी झाली आहे, दम लागतोय, मग नाकाचं हाड वाढलंय किंवा हा. ॲडेनॉइड्स वाढलेत, कट, टॉन्सिल्स बरोबर. वाढलेत, कट. तर सर्जरीच्या बुकमध्ये पण हे लिहिलंय की सर्जरी ही लाईफ थ्रेटनिंग केसेसमध्ये, म्हणजे जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न येतो, हा. अशा केसेसमध्ये तुम्ही सर्जरी वापरा. म्हणजे ओके.
टॉन्सिल्स हे आपल्या इम्युनिटीसाठी खूप गरजेचे आहेत, कारण कुठलंही ओके. इन्फेक्शन झालं तर पहिलं टॉन्सिल स्वतःवर घेतं. त्यामुळेच ते टॉन्सिल ओके. सुजतात, लाल होतात, कधी त्यांच्यामध्ये पस हां. होतो. तर अशा केसेसमध्ये तुम्ही लगेच शस्त्रक्रिया नाही केली पाहिजे. ओके. होमिओपॅथीमध्ये यावर खूप चांगली चांगली औषधं आहेत. अगदी विदिन 3 मंथ्स टॉन्सिल्सची मोठीच्या मोठी स्वेलिंगसुद्धा कमी होते. पस झाला असेल तोही कमी होतो. सो ओके. कुठेही सर्जरी करण्याच्या आधी तुम्ही एखाद्या चांगल्या होमिओपॅथिक डॉक्टरांशी कन्सल्ट करणं खूप गरजेचं आहे. ॲडेनॉइड्स पण काढतात मुलांचे, पण ॲडेनॉइड्स काढल्यानंतर मुलांमध्ये दमा होण्याचे चान्सेस जास्त आहेत, ओके. कारण नाकातनं इन्फेक्शन डायरेक्टली निमोनिया किंवा चेस्टमध्ये लंग्सपर्यंत हां. जातं. ॲडेनॉइड्स हे आपले बॉडीगार्ड आहेत, जे आपल्याला कुठल्याही पोलन ग्रेन्स म्हणा किंवा डस्ट पार्टिकल कुठलेही इन्फेक्शन स्वतःवर पहिल्यांदा घेतं आणि म्हणून ते सुचतात. तर अशा ओके. केसेसमध्ये पण तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन्स वापरू शकता. ॲडोनाइट्स म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणजे? नाकाच्या आतमध्ये 2 ग्रंथी असतात, ओके. ज्याचं स्वेलिंग होतं आणि त्यामुळे लहान मुलांना श्वास घ्यायला त्रास होतो. हां. मग तुम्ही ओके. पाहिलं असेल बरीच मुलं तोंडाने श्वास तोंडाने घेतात. श्वास घेतात. दम त्यानंतर लागतो. त्यांचे दात पुढे येतात, त्यांच्या फेसचा शेप बदलतो. हां, रात्री हां. मुलं झोपू शकत नाही लाईंग डाऊन पोझिशनमध्ये, त्यांना हां. 2 उशा घ्याव्या लागतात. करेक्ट. तर या केसेसमध्ये त्या मुलाला ॲडेनॉइडला स्वेलिंग असू शकते. ओके. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अपेंडिक्स. ओके. पोटात वारंवार दुखणे किंवा हां. एकाच सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये अपेंडिक्सला थोडीशी सूज आहे आणि मग लगेच अपेंडिक्स काढणं गरजेचं हां. नाहीये. पोटातले वेगवेगळे इन्फेक्शन्स किंवा या सगळ्यांसाठी अपेंडिक्स हे खूप गरजेचं आहे. तर ओके. तेही लगेच काढता कामा नये. अशा केसेसमध्ये पण होमिओपॅथी खूप चांगल्या प्रकारे काम करते. ओके. आता महिलांच्या आजारांमध्ये सांगायचं झालं सर, तर खूप महिला माझ्याकडे येतात. त्यांच्या पिरियड्सची हिस्ट्री जेव्हा विचारली जाते, हां. तर त्या अगदी इझिली सांगतात, की मॅडम पिशवी काढली आहे. हां. पिशवी म्हणजे कुणी गर्भपिशवी म्हणण्याची पण दखल घेत हां. नाही. ॲक्च्युअली हा खूप महत्त्वाचा ऑर्गन आहे, ज्याच्यामुळे एक स्त्री आई होऊ शकते आणि बरोबर. प्रत्येक गाठ ही कॅन्सर नसते. अगदी हां. आउट ऑफ 10 कुठेतरी 1% कॅन्सरचे चान्सेस असतात आणि त्यासाठी तुम्ही प्रत्येक गाठ काढायची, मग गर्भपिशवीच काढून टाकूया, हा ओह! प्रकार केला जातो. याच्यामुळे साईड इफेक्ट काय होतो, जेव्हा गर्भपिशवी काढली जाते त्याबरोबर ओव्हरीज काढल्या जातात, त्यामुळे तुमचा हार्मोनल बॅलन्स बदलतो, ओबेसिटी हां. येते, तुम्हाला गुडघेदुखी लवकर चालू होते, कारण तुमचं कॅल्शियम सिक्रेशन कमी होतं, कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन कमी होतं. मग तुम्हाला 10 वर्षांनी सांगितलं जातं गुडघे बदला, रिप्लेस करा, हां. लोखंडाचे गुडघे टाका. म्हणजे बघा तुम्ही कुठेतरी गर्भपिशवी काढताय आणि त्याचा इफेक्ट गुडघ्यांवर होतोय. ओह! तुमचं वजन वाढतंय, सांध्यांवर, मणक्यांवर प्रेशर येणार. बरोबर. म्हणजे हे सगळे कॉम्प्लिकेशन फक्त आपण एका गोष्टीमुळे होतं. जसं मी सांगितलं ना, आजार हा कधी नष्ट होत नाही. हा एनर्जी हां. सारखा आहे, तो कन्व्हर्ट होतो. जर तो प्रॉपर क्युअर नाही केला रूटपासनं, हां. होमिओपॅथी किंवा आयुर्वेद अशा सायन्सच्या मदतीने, तर तो कन्व्हर्ट होतो. मग जसं तुम्ही गर्भपिशवी काढाल तर तुम्हाला ओबेसिटी, गुडघ्याची रिप्लेसमेंट, इझिली फ्रॅक्चर होणं, ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस हे होणं निश्चित आहे. हां. सो त्यामुळे लगेच गर्भपिशवी काढण्याच्या मागे लागू नका. एका तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यासाठी तुम्ही मेडिसिन घेऊ शकता. माझ्या स्वतःकडे जवळ-जवळ 102 फायब्रॉइडच्या केसेस आहेत, ज्या आम्ही ओह! बऱ्या केलेल्या आहेत. पीसीओडीच्या केसेस इझिली बऱ्या होऊ शकतात. किडनी स्टोन ओके. सर छोटे-छोटे, आणि काही लोकांना तर सर दरवर्षी मेमध्ये किडनी स्टोन होतात हां. आणि ते दरवर्षी किडनी स्टोन काढायला डॉक्टरांकडे जाणार, सर्जरी करणार, स्टेन टाकणार, पुन्हा 15 दिवसांनी जाणार, स्टेन काढणार. हां. किती उपाध्याप येतो, म्हणजे ऑफिस बुडणार, बरोबर आहे. हॉस्पिटलचा खर्च आणि मानसिक ताण, पूर्ण फॅमिली सफर करते आणि रोग बरा नाही. पुढच्या वर्षी पुन्हा हां. किडनी स्टोन आहेच तुम्हाला. करेक्ट आहे. सो अशा केसेसमध्ये आमच्याकडे 18 mm पर्यंतचे पण स्टोन पडलेले आहेत. ओके. स्टोन ब्रेकिंगच्या काही मेडिसिन्स असतात, ज्याच्यामध्ये स्टोन ब्रेक होतो आणि तो इझिली युरेथ्रामधनं पास होतो. ओके. अशामध्ये आम्ही पेन मॅनेजमेंट पण करतो. पेशंटला काही मेडिसिन्स दिले जातात, जे पेन रिलिव्हिंग करतात, कारण स्टोन पडताना थोडासा पेन होणार आहे. सो मग अशा केसेसमध्ये किडनी स्टोन, अपेंडिक्स, टॉन्सिलायटिस, ॲडेनॉइड्स, त्यानंतर मी सांगितलं फायब्रॉइड, तुमच्या चरबीच्या गाठी, लायपोमा, ओके. या तर सर पूर्ण बॉडीभर असतात. लोकांना किती सर्जरीज करणार बरोबर तुम्ही आहे. मग? हो. एक गाठ काढणार, 2 गाठ काढणार, ही करेक्ट आहे. टेंडन्सी आहे बॉडीची. मी जसं हां. म्हटलं ना, होमिओपॅथी इज मोर ॲडव्हान्स सायंटिफिक मेथड ऑफ मेडिसिन. हां. ते जेनेटिकपर्यंत काम करतं. लायपोमाचं कारण काय? लायपोमा म्हणजे चरबीची गाठ. ती करेक्ट. का होते?
तर कुठेतरी जेनेटिक्समध्ये असतं ते. आई वडिलांना, आजी आजोबांना, पणजोबांना काहींना माहीत बरोबर. पण नसतं. त्यामुळे त्या चरबीच्या गाठी होतात. लाईफस्टाईल हे पण त्याला एक कारण आहे. हा, पण बेसिक हे कारण आहे. मग अशा वेळेस तुम्ही किती गाठी ऑपरेट करणार? तर करेक्ट. होमिओपॅथिक तिथे काम करतं, त्या जेनेटिक कोडवर काम करतं आणि तुमच्या चरबीच्या गाठी कमी करतं. ॲट ओके. अ टाइम जर तुमच्या बॉडीमधल्या 20 गाठींचं प्रमाण कमी होतंय, हे हा, माझ्या पेशंटमध्ये होतंय. तर बट ऑब्वियस आहे होमिओपॅथी जेनेटिक्सवर काम करतंय, नॅनो करेक्ट. पार्टिकल्समध्ये काम करतंय. इट इज मोर सायंटिफिक मेथड. हा, फक्त हा डाटा आम्हा लोकांकडे इतकं बिझी शेड्यूल असल्यामुळे हा, हा सबमिट होत नाही, हा पब्लिश होत नाही. पब्लिश झाला तरी वाचला जात नाही. फार्मा इंडस्ट्रीला ह्याच्यामधनं काही मोठे बेनिफिट्स हा, नाही आहेत, त्यामुळे त्याचं जास्त पब्लिसिटी होत नाही. बट ओके. या सगळ्या केसेस होमिओपॅथीमध्ये बऱ्या होतात सर. आता तुम्ही मगाशी कॅन्सर बद्दल म्हणत होतात. हं, आता आपण जे म्हणतोय की ॲलोपॅथी औषध आपण ज्यावेळेस घेतोय हं, ती खूप जास्त दिवस घेतल्यावरती त्याचे हं, साईड इफेक्ट्स होत आहेत. हं, मग त्या हं. औषधांनी कॅन्सर होण्याचा जास्त धोका आहे का? डेफिनेटली आहे सर. आणि हा अगदी रिसर्च डाटामध्ये पण लिखित आहे. म्हणजे अगदी पॅरासेटेमॉलपासनं स्टिरॉइड्सपर्यंत ओके. प्रत्येक गोळीच्या अंडर कुठेतरी हे नाव येतच की कॅन्सर होण्याचे साईड इफेक्ट्स आहेत. अगदी 1-2 गोळ्यांनी होणार नाही सर. मी पण म्हणेल की एखाद दुसरी गोळी वर्षातनं पोटात हां. जातीये तर तुम्हाला लगेच कॅन्सर होत नाही. पण जी लोकं अर्थरायटिससाठी कंटिन्युअसली स्टिरॉइड्स घेतात, अर्थरायटिस म्हणजे हाडांना सूज येऊन हां, दुखतं किंवा हां. कुठल्याही पेनसाठी, स्टमक पेन आहे, कंटिन्युअसली पेन किलर घेतायत ओके. किंवा स्टिरॉइड्स घेतायत, तर या लोकांमध्ये कॅन्सर होण्याचे डेफिनेटली चान्सेस आहेत. इवन ओके. दुसरं एक की बऱ्याचशा ॲलोपॅथिक टॅबलेट्सला प्लास्टिक कोटिंग असतं. हो. सो जसं की तुम्ही ओमेज त्या गोळीला ते छोटे ग्रॅन्युल्स प्लास्टिकच्या हो, हो, आतमध्ये हो, इट्स हो. वन काइंड ऑफ तेच आहे. जेलेटिन म्हटलं जातं कुठेतरी ते. तर बराचसा रिसर्च स्टडी आत्ता हा सांगतोय की प्लास्टिकमुळे कॅन्सरचे चान्सेस जास्त आहेत. हां. सो ॲलोपॅथिक मेडिसिन्स लाँग टर्ममध्ये स्टिरॉइड्स आणि पेनकिलर हे तुम्हाला कॅन्सरकडे डेफिनेटली नेऊ शकतात सर. ओके. म्हणजे त्या गोळ्या म्हणताय का ज्याच्यामध्ये पावडर असते आणि कॅप आणि दोन्ही एकत्र बसवले असते, राइट, प्लास्टिक फॉर्ममध्ये राइट, असतात, ते आपण राइट. डायरेक्ट घेतो. डायरेक्ट घेतो आपण. त्याला ओके. जेलेटिन म्हटलं जातं, बट जेलेटिन पुन्हा तेच ते ओके. आलं ना म्हणजे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. तर मॅडम आता सगळ्यात लोकांना जो एक भेडसावणारा प्रश्न आहे, हं, रादर महिलांना ॲक्चुअली खूप होतो, की स्किन इन्फेक्शन खूप जास्त होतं. हं, पिंपल्स येणे हं, किंवा रॅशेस येणे. हं. तर ही गोष्ट का होते? ॲक्चुअली आत्ता जे काही पोल्युशन आहे, हां. त्यामुळे सगळ्यात जास्त स्किन इन्फेक्शन आत्ता होतात आहे. सेकंड थिंग की आत्ता आपली जरा पर्सनल हायजीन जे आहे, ज्याच्याकडे आपण आपल्या बिझी शेड्यूलमुळे इग्नोर करतोय, हां. त्यामुळे होतात आहे. तिसरी ओके. गोष्ट खूप सारा केमिकलचा वापर होतो सर. अगदी ओके. डिओ पासनं. हां. म्हणजे पहिली तर मी बेसिकली मी तुम्हाला सांगेल यासाठी काय करावं लागतं ते हं. नंतर. पण अगदी डिओपासनं, सनस्क्रीनपासनं जे काही आपण बचावासाठी घेतोय, हां. जे काही आपण स्मेल नाही यावं म्हणून करतोय, त्यामुळे पण स्किन इन्फेक्शन वाढतायत. वेगवेगळे ओके. प्रॉडक्ट्स आहेत जे महिला वापरत आहेत की स्किन केअरमध्ये, त्यामुळे पण स्किन इन्फेक्शन्स वाढतं आहे. ओके. त्यानंतर डाएट. म्हणजे फक्त आपण पर्सनल अपीअरन्सकडे लक्ष देतोय, पण हां. आपल्या आतमध्ये जे काही जातंय ते बिलकुल न्यूट्रिटिव्ह नाहीये. हां. कुठेतरी असा हलवून प्रोटीन शेक घेतला जातो, कुठेतरी संध्याकाळी 2 ब्रेड खाल्ले जातात हं. आणि मग जर झाडाच्या मुळाशीच काही उत्तम नाहीये सर, तर झाड हां. कसं टवटवीत दिसेल? करेक्ट. सो हे 4 गोष्टी आहेत, की ज्यामुळे स्किन इन्फेक्शन होतात आणि जे काही मेन आजार आहेत मोठे स्किनचे, हां. जसं की सोरायसिस म्हणा, त्यानंतर एक्झिमा, हां. अशा गोष्टींमध्ये काही ॲलर्जीज, यामध्ये जेनेटिक गोष्टी पण कारणीभूत आहेत, की जसं ओके. की आई-वडिलांना आहे, कुठेतरी जेनेटिक्समध्ये आहे हां. आणि म्हणून ते होतं आहे. आणि ओके. हार्मोनल पिल्स, खूप सारे हार्मोनल पिल्स घेतले जातात. त्यामुळे पण स्किनचे आजार वाढत आहेत महिलांमध्ये पण. ओके. तर या सगळ्या गोष्टी आहेत, की ज्यामुळे स्किन इन्फेक्शन, स्किनचे आजार खूप जास्त प्रमाणावर दिसत आहेत. ओके. तुम्ही आता स्प्रे म्हणालात हं, किंवा सनस्क्रीन म्हणालात, हं, बॉडी डिओ म्हणा, हं. तर हे एक्झॅक्टली कसं इन्फेक्ट करतं? ओके. आता मला सांगा सर, आपल्या बॉडीमध्ये जे पण काही टॉक्झिन्स आहेत हं. किंवा जे पण आपल्याला लागत नाही, हां. म्हणजे शरीरामध्ये सगळे पोषक तत्व ॲब्सॉर्ब केल्यानंतर जे करेक्ट. काही राहिलेले घटक असतात, ते बाहेर कुठनं टाकले जातात?
घाम. घाम, हां. पहिला घाम, सेकंड स्टूल, बरोबर. थर्ड युरिन. करेक्ट. ओके, तर ही जी 3 माध्यमं आहेत हां. याच्यामधनं आपल्या बॉडीचे टॉक्झिन्स बाहेर टाकले बाहेर येतात. जातात. ओके, बरोबर. पहिला सकाळी सकाळी आपण एक उत्तम उपाय करतो, स्वेटिंग बंद करतो, डिओ. तो पण हां. पूर्ण बॉडीवर स्प्रे केला जातो अंडरआर्म्स करेक्ट. पासनं, की बाबा स्वेटिंग नाही व्हावं दिवसभर करेक्ट. त्यासाठी. तर ते सगळं ते स्वेट पोर्स बंद होतात सर. ओके. त्यामुळे घाम येणं कमी होतं, पण मग ते टॉक्झिन्स जाणार कुठे? ते बॉडीमध्ये डिपॉझिट होतात. हां. कळलं तुम्हाला? ओके. म्हणजे ट्रीटमेंट हा सेकंडचा पार्ट, पण पहिलं तुम्ही डिओ तर बंद करा. हां. आता आपण डिओ नाही बंद करू शकत, मग तुम्ही काय कराल? माइल्ड, ज्याच्यामध्ये कमीत कमी केमिकल, कमीत कमी स्मेल आहे, हां. अशा प्रकारचे अत्तर ओके. वापरू शकता तुम्ही. आणि ते पण ओके. डायरेक्टली बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये नकोय. तुम्ही क्लोथ्स खाली ठेवा आणि मग त्या ओके. क्लोथ्सला अत्तर लावा, म्हणजे तुमच्या ओके. डायरेक्टली बॉडी कॉन्टॅक्टमध्ये नाही येणार. मग जे ॲलर्जीज, इरिटेशन्स, हे गोष्टी तुम्हाला नाही होणार. आता समजा हे स्किन इन्फेक्शन होत आहेत, तर मग याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये काही औषधं आहेत? हो, डेफिनेटली होमिओपॅथीमध्ये खूप चांगली औषधं आहे. आता सगळ्यात जास्त फंगल सर, म्हणजे ओके. माझ्याकडे मी ऑब्झर्व केलं गेल्या 5 वर्षात सोरायसिसच्या केसेस तर आहेच आहे, हां. एक्झिमाच्या आहेत, पण फंगल इन्फेक्शन हां. कुठल्याही मॉडर्न सायन्सच्या मेडिसिननी बरे होत नाहीयेत सर. म्हणजे ओके. बरे झाले तरी ते तात्पुरते बरे होतात आणि पुन्हा पुन्हा उद्भवतात. आणि फंगल इन्फेक्शन इतके डेंजरस आहे ना सर, इट्स लाईक की एखादी ऊ होते ना आपल्याला हां. केसामध्ये, एखादी ऊ झाली तर आपण किती क्लीन केलं आणि जाते, एखादी राहते आणि पुन्हा खूप पुन्हा होतं. होते. तर बरोबर. सेम फंगल इन्फेक्शनच्या बाबतीत होतं सर. छोटासा स्पॉट येतो आणि तो कधी मोठा होतो. हां. सुरुवात जनरली प्रायव्हेट पार्ट्समधनं होते, अंडरआर्म्समधनं होते आणि मग ते पूर्ण बॉडीच्या ह्याच्यावर स्प्रेड होतात. मोस्टली जिथे हां. घाम येतो, जिथे टाईट क्लोथिंग्स असतात, तिकडे हे फंगल इन्फेक्शन होतं. अशा ओके. केसेसमध्ये होमिओपॅथिक काही मदर टिंक्चर्स आहेत, सोरॅलिनम आहे, हे खूप चांगलं. कॅलेंडुला मदर टिंक्चर आहे, नीम जे आहे कडुलिंब, त्याचं ओके. ॲजा डिरेक्टा इंडिका म्हणून मदर टिंक्चर आहे. हळदीपासून एक कुरकुमा लॉंगा म्हणून मेडिसिन्स बनतं, ते मेडिसिन पण आणि त्याचं मदर टिंक्चर पण खूप छान इफेक्ट करतं अशा ओके. केसेसमध्ये. आणि यामध्ये आम्ही पेशंटला अजून एक कारण आम्हाला आढळलं, मेंटल स्ट्रेस हा एक कारण आहे की ज्याच्यामुळे स्किन इन्फेक्शन वारंवार होतात, ते ओके. जात नाही. मग बघा सर, जेव्हा तुम्ही स्किनसाठी ट्रीटमेंट घेता, त्यामुळे म्हणतात की होमिओपॅथी हे सिंपल सायन्स असून पण हां. मेडिसिन देणं तितकं सिंपल नाही. म्हणजे कधी कधी पेशंट अर्धा तास, 1 तास केस स्टडीसाठी बसतो आणि हं. लोकांना वाटतं यार इतक्या वेळ काय चाललंय हां. डॉक्टरांचं. पण हा केस स्टडी असतो की त्याला जरी एक स्किनचा पॅच असेल ना, त्याच्या मागे हजारो कारणं आहेत. जसं मी ओह! म्हटलं, स्ट्रेस आहे, त्याला पर्सनल हायजीन सांगावं लागेल, त्याला तो काय काय करतो ह्या गोष्टी नोट डाऊन करून घ्याव्या लागतात, त्या हां. गोष्टी बंद कराव्या लागतात. सो फंगल इन्फेक्शनमध्ये जो वारंवार होणारा त्रास आहे, हा आमच्या इथे मेडिसिन सुरू केल्यानंतर साधारण 8 दिवसात पूर्ण बंद होतो. ओके. हळूहळू पॅचेस जायला कमी होतात आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण पॅचेस जातात आणि सगळ्यात मोस्ट इफेक्टिव्ह बेनिफिट्स की हे परत येत नाहीत सर. ओह! म्हणजे सोरायसिसच्या केसेसमध्ये पण हाच प्रकार आहे. लोकांना 20-20 वर्ष जुने सोरायसिस आहे आणि हां. ते इतकं हे असतं ना सर, काही लोकांनी म्हणजे आय फील मलाच इतकं बॅड वाटतं ना, लोकं रडतात की अरे मी स्लीवलेस घातला नाहीये खूप वर्ष झालं. हां. म्हणजे मी हाताचे पॅचेस झाकतोय. कुणी झाकतात. कुकिंगमध्ये आहे, तर ते फील की मी ह्या इंडस्ट्रीमध्ये कामच नाही करू शकत डॉक्टर. हां. कारण मी करेक्ट आहे. अशा हातांनी कसं फूड सर्व्ह करू माझ्या. करेक्ट आहे. सो म्हणजे काही डॉक्टर्स पण माझ्याकडे कन्सल्टेशनसाठी येतात. काही सर्जन आहेत की ज्यांच्या हातावर सोरायसिस आहे. सो अशा ओके. केसेस आम्ही बऱ्या करतो. इतकं चांगलं वाटतं आणि इतक्या कमीत कमी दिवसात त्या परमनंटली बऱ्या होतात. ओके. आणि इथे ओके. कुठलंही स्टिरॉइड्स, कुठलंही केमिकल आम्ही वापरत नाही. आणि इव्हन एक्सटर्नल ॲप्लिकेशनमध्ये पण आमचे एक्सटर्नल ॲप्लिकेशन खूप कमी असतात. हां. कारण आमचा होमिओपॅथीचा फिनॉमिनावरच आम्ही बेसिक प्रिन्सिपलच हे आहे की रूटपासून आपल्याला जायचंय. ओके. आजाराची कारणं आणि मग एखाद्या झाडाच्या मुळाशी जसं खत-पाणी घालून ते झाड छान केलं जातं ना, करेक्ट आहे. तसंच तुमच्या शरीराला आम्ही तुमची स्किन म्हणजे तुमचे पानं आहेत, फुलं आहेत. सो करेक्ट. तुम्ही मुळातनं जर आम्ही मुळं तुमची स्ट्राँग केली, तर तुमची स्किन खूप छान होते.
ओके. स्किन प्रॉडक्टमध्ये म्हटलं तर आता आपण वेगवेगळे इतके कॉस्टली प्रॉडक्ट लेडीज वापरत आहेत हां, की माझा स्किन टोन चांगला झाला पाहिजे. हां. मला लेडीजला एक सांगायचंय की जगामध्ये असं कुठलंही मेडिसिन नाहीये जे तुम्हाला गोरं करतं. गोरं करेल. हां, सो फ्रँकली स्पीकिंग कुणीही हा एक्सपेरिमेंट करू नये आणि हां. कुठलंही प्रॉडक्ट वापरू नये सर. हा टोन आपल्या जेनेटिक्सपासून ठरलेला आहे. करेक्ट. आपलं नाक सरळ असणं किंवा शेंडा नसणं किंवा हां. नक्ट असणं हे सगळं टेक्स्चर आपल्या जेनेटिक कोडवर ठरलेलं आहे. करेक्ट. अजून तर आत्ता असं कुठलंही मेडिसिन नाहीये की तुम्हाला गोरं बनवू शकेल. हां. सो तुमचा डाएट व्यवस्थित असला पाहिजे. 2 फ्रुट्स, 2 सॅलेड, स्प्राउट्स, 2 हिरव्या पालेभाज्या तुमच्या डाएटमध्ये असल्या पाहिजेत आणि एक्सरसाइज रोज कमीत कमी 20 मिनिटं. आणि मी तर सांगेल ओके. सर, मला एक्सरसाइजसाठी मी कुणाला कुठलाही नियम देत नाही. सकाळी उठल्यापासून हां. रात्री झोपेपर्यंत कधीही करा. ओके. कारण ना सर एवढं आयडियल लाईफ नाहीये कुणाचं. करेक्ट सकाळी आहे. उठा आणि 30 मिनिटं चाला. हां. सो स्किन केअर जरी तुम्हाला तुमची स्किन चांगली ठेवायची 20 मिनिटं एक्सरसाइज करा. काही नका करू, वॉक करा. सकाळी करा, दुपारी करा, उपाशी पोटी करा, जेवून करा, चालेल. हां. जेवणानंतर पण सर 10 मिनिटांनी तुम्ही करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. हे सगळे मिथ्स आणि हे सगळे बॅरियर लावल्यामुळे कोणी एक्सरसाइजच करत नाही. करत कोणी नाही. हां. चालतच नाहीये. करेक्ट. फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवा आणि जे पण स्किनला लावताना सर ते जे आपल्या आया बहिणी लहान म्हणजे पूर्वज पहिल्यापासून हां. करत आलेत ना त्याच गोष्टी करा. म्हणजे हं. होममेड काही गोष्टी वापरा. जसं की ॲलोवेरा वापरा. त्यानंतर जास्वंदीचं फूल त्याचंही एक मेडिसिन होमिओपॅथीमध्ये आहे. तर ओके. तुम्ही प्रिव्हियसली या सगळ्या गोष्टी करा आणि मग नाहीच कमी झालं तर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता. ओके. आमच्याकडे एक स्किन केअर किट आहे ज्याच्यामध्ये आम्ही कॅलेंडुला, जास्वंदीची फुलं, रोज असे वेगवेगळ्या फुलांचे अर्क घेऊन काही सिरम बनवले. ओके. मी स्वतःही 5 वर्षापासून ते वापरते आणि आम्ही आमच्या पेशंट्सवर वापरतो. ओके. खूप वंडरफुल रिझल्ट आहेत. आफ्टर 30 ते चालू केल्याने अँटी एजिंग इफेक्ट तुमच्या स्किनवर जाणवतो. व्रिंकल्स येणं, ओके. इवन दो ब्लॅक इकडे ब्लॅक होणं या हां. सगळ्या गोष्टी नाही होत. म्हणजे तुम्ही नोटीस करत असाल की 40शी मध्येही माझी नाही. स्किन खूप चांगली आहे. सो ह्याचं क्रेडिट करेक्ट आहे. सगळं होमिओपॅथीवर जातं. ओके. एकतर केमिकल बंद करणं हं. आणि नॅचरल सायन्स फॉलो करणं हे बेस्ट आहे. तुमच्याकडे आता बऱ्याच केसेस तशा येत असतील हं. की मेजर काय त्यांच्या रुटीन लाईफमध्ये हं. पेशंटच्या जाणवतं तुम्हाला की हं. त्याच्यामुळं स्किन इन्फेक्शन खूप जास्त होते? हं. कुठल्या कुठल्या चुकीच्या सवयी आहेत? एकतर पर्सनल क्लिनिक हं. दिवसातनं 2 वेळा अंघोळ करणं ओके. हे सगळ्यात महत्त्वाचं मॅन्डेटरी आहे. ओके. आणि सोप तुम्ही जो वापरताय ना सर हे मेडिकेटेड सोप म्हणजे डेटॉल वगैरे वापरू नका. डेटॉल फ्रँकली स्पीकिंग स्किनसाठी नाही आहे. तुम्ही ओके. क्लोथ्स वॉश करायचे किंवा तुम्ही मेडिकल केअरमध्ये आहात, कुठेतरी खूप इन्फेक्शन्स आहेत, हां. इंजुरी आहे, अशा केसेसमध्ये वापराल. रेग्युलर क्लिनिंगला म्हणजे हां. बॉडीसाठी तुम्ही डेटॉल वापरू नका. तुम्ही ओके. त्याच ठिकाणी नीम, ॲलोवेरा, ग्लिसरीन या गोष्टी वापरा. ओके. माइल्ड सोप वापरा. ही तिसरी गोष्ट मेंटल स्ट्रेस. मेंटल ओके. स्ट्रेस कसं कमी करणं हे आता प्रत्येकावर डिपेंड आहे. आम्ही हां. त्याच्यासाठी पर्सनलाइज काउन्सिलिंग घेतो. तर ओके. ते कमी असावं. रात्रीचं जागरण कमी असावं ओके. आणि केमिकलचा वापर. केमिकल म्हणजे अगदी डिओ, परफ्यूम, अत्तर सगळे प्रॉडक्ट आणि मेडिसिन्स एवढे कमी असावेत. ओके. आणि तुमचं फूड नॅचरल कच्च्या गोष्टी जास्त खा. बाकी मी काही सांगणार नाही. जे पण मिळेल कच्चं खा. अँटीऑक्सिडंट खूप वाढतात, स्किन छान राहते. ओके. मग असं म्हणतात की हीट झाली पोटात की हं. मग स्किन पण रॅशेस येतात किंवा हं. पिंपल्स येतात, हं. तर ते खरं आहे का? हां, ते प्रत्येकाच्या नाडीवर असतं. 2 प्रकृती आहेत. एक उष्ण आणि थंड प्रकृती असते हां. आणि वात, पित्त, कफ असतो. तर ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची पित्त पण आहे आणि उष्ण पण आहे, अशा केसेसमध्ये जेव्हा उष्णता वाढते तेव्हा रॅशेस येतात, हं. ॲलर्जीज होते. मग अशा केसेसमध्ये त्या व्यक्तींचा डाएट हा थंड गोष्टींनी बनलेला असला पाहिजे. ओके. सो मोस्टली 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगते की जसं की सब्जा वॉटर घेणं. हां. म्हणजे सब्जा 2-3 तास भिजवायचा 1 ग्लास पाण्यामध्ये. असे तुम्ही 3 ग्लास पाणी दिवसभरात घ्यायचे. ओके. रात्री धने जिरे भिजवून तुम्ही ते घेऊ शकता. ते प्रकृतीसाठी थंड आहेत. ओके. सो या गोष्टी तुम्ही केल्या तर प्रकृती थंड राहील. मग स्किनवरचे एलिमेंट्स पण कमी होतील. ओके. म्हणजे आपल्याला आता स्किनवर सुद्धा कळालं की कसं हे होमिओपॅथी काम करतंय. हं. पण लोकांचं असं एक मिथ आहे की होमिओपॅथी खूप हळू-हळू काम करतं. हं. हं. म्हणजे
काही काही म्हणतात की महिनाभर गोळ्या खातो पण काही फरकच नाही पडत आहे. ओके, ओके. तर मग याविषयी काय सांगाल? नाही, निश्चित सर. बऱ्याच लोकांचं हे ओपिनियन आहे. मी म्हणेल. पण हे ओपिनियन सर कसं आलं? ॲक्चुअली जर आपण 10 वर्ष मागे जातो, तर तेवढं होमिओपॅथी ॲडव्हान्स नव्हतं हां. किंवा होतं, पण ते वापरल्या जात नव्हतं. अशा काही पोटेन्सीज आहेत सर, ज्या आजही बरेचसे होमिओपॅथिक डॉक्टर वापरत नाही. हां. ज्याला मी मिलिस्मल पोटेन्सी म्हणतो, 0/1, 0/2 अशा पोटेन्सीज. ओके. या पोटेन्सीजमध्ये अगदी क्रोनिक केसेसमध्ये पण हं. 1 महिन्यात रिझल्ट दिसतात सर. इतके फास्ट ओके. रिझल्ट दिसतात. हे मी एक सांगेल, की सगळं जग बदलतंय, सगळं ॲडव्हान्स होतंय. तर आत्ता पण होमिओपॅथीमध्ये खूप सारा रिसर्च चालू आहे, खूप साऱ्या ॲडव्हान्स गोष्टी चालू आहेत. सो ओके. त्यामुळे मेडिसिन्सच्या पोटेन्सीच्या पूर्वनिर्मित आहेत, पण त्या वापरल्या गेल्या नाहीत. ओके. तर त्या आत्ता वापरल्या जातात आणि त्यामुळे रिझल्ट फास्ट येतात. ही एक. आणि सेकंड एक सर, ॲक्यूट केस आहे. म्हणजे हं. तुम्हाला ताप आलाय. तुम्हाला 2 दिवसापूर्वीपासून ताप येतोय. हां. सर, होमिओपॅथीमध्ये 2 दिवसापासून ताप येतोय ना, मी गॅरंटेड सांगते आणि आम्ही आमच्या पेशंटवर दररोज हे बघतो. आम्ही तिथे पेशंटला 1 तास बसवतो. हां. 1 ते 2 तासात ताप कमी होतो सर. ओह! ॲक्युरेट मेडिसिन असेल तर 2 तासामध्ये तुमचा फीवर कमी होतो. ओके. सर्दी खोकला आहे. तुम्ही बघितलं अँटिबायोटिक्स घेतलं तरी सर्दी खोकला बसण्यासाठी 5 दिवस एनी हाऊ जाणार आहेत. सलग इव्हन घ्यावं मी तर लागतात. म्हणेल सर्दी खोकला हा एक असा आजार आहे, तुम्ही काही मेडिसिन घ्या आणि नका घेऊ. हं. तरी तुम्हाला 3 ते 7 दिवस जातातच मिनिमम. करेक्ट. तर पहिले 3 दिवस तर तुम्ही औषधच घेऊ नका. माझ्याकडेही लगेच येऊ नका. ओके. आफ्टर ऑल हे पण एक मेडिसिन आहे. तुम्ही घरगुती गोष्टी करा. अद्रक, तुळशी, हं. लसूण ह्या सगळ्या गोष्टींनी बऱ्यापैकी तुमचा कफ कमी होईल. किंवा शहद घेणं, मध घेणं, हां. दालचिनी पावडर घेणं आणि अगदी 2 ते 3 दिवसात नाहीच कमी झालं तर मग होमिओपॅथी घ्या. अशा ओके. केसेसमध्ये इन्स्टंट रिझल्ट मिळतो सर. कितीही जोराचा खोकला असेल, दमा असेल तर इमिजिएटली 24 तासामध्ये हा कमी होतो. ओके. हे झालं ॲक्यूटसाठी. इव्हन आम्ही बघितलंय किडनी स्टोनचा पेन आहे. हां. पेशंटला धरून आणलेला आहे. मेडिसिन दिल्यानंतर अर्धा तासात त्याचं पेन कमी होतं. आणि ओके. या केसेसमध्ये आम्ही पेन किलर वापरत नाही सर. होमिओपॅथीमध्ये काही मेडिसिन आहेत हां. जे अँटीस्पॉझमॅटिक सारखे काम करतात. ओके. आणि मग तो स्पाझम कमी होतो, स्टोन हलका होतो आणि त्यामुळे हे म्हणजे स्पाझम कमी झाला की पेन कमी होतं. करेक्ट आहे. तो सिव्हिअर स्टमक पेन, जसं ॲक्यूट इमर्जन्सी हां. ताप आहे, अशा केसेसमध्ये विदिन 24 आवर्स रिझल्ट दिसतात. ओके. आता उरला प्रश्न क्रोनिकचा. तुम्हाला डायबिटीस आहे सर. 20 हां. वर्षापासून सपोज डायबिटीस आहे. हं. तुम्ही कसं एक्सपेक्ट करता की तुमचं 1 महिन्यात आणि 2 महिन्यात डायबिटीस हां. जाईल? शक्यच नाही ते. करेक्ट. आणि हे कुठलाच होमिओपॅथ नाही, कुठलं सायन्स करू शकत नाही हां. आहे. ठीक आहे. जर जेवढा तुमचा आजार जुना म्हणजे सपोज तुमचा 5 वर्ष जुना आजार आहे, हां. तर आम्हाला मिनिमम 5 महिने लागतात सर तो बरा करायला. ओके. रिझल्ट तुम्हाला मी सांगेल की 15 दिवसात 1 महिन्यात रिझल्ट दिसतात. म्हणजे आमच्या क्लिनिकचा प्रोटोकॉल आहे, तुम्हाला 1 महिन्यात रिझल्ट दिसला, हां. आउट ऑफ 10 आम्ही विचारतो 20% 2% रिझल्ट दिसला तुम्हाला हां. तरच तुम्ही ट्रीटमेंट कंटिन्यू करा. आणि तो दिसतो सर. तो अगदी ओके. 50% पण दिसतो. बरं. प्रॉपर मेडिसिन जर होमिओपॅथिक असेल तर क्रोनिक केसेसमध्ये जितकी वर्ष जुने तितके महिने तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची. तिसरी गोष्ट इम्युनिटी. तुमचा एखादा लहान मुलगा आहे ज्याला ताप आहे, हां. सर्दी खोकला, तर आम्ही त्या व्यक्तीसाठी आत्ता तापाचं मेडिसिन्स देतो 5 ओके. दिवसाचं. त्याचा ताप कमी करून घेतो आणि त्यानंतर 3 महिने त्या मुलाला फॉलोअपला बोलवतो. लहान ओके. मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी तो 3 महिन्याचा बूस्टर कोर्स करवतो. ओके. त्यामुळे काय होतं, हे जे सारखं सारखं मुलांचं आजारी पडणं आहे ना, हां. ते होत नाही. ताप येतो का? हां. येतो. पण तो म्हणजे माझ्याकडे तर असे पेशंट आहेत सर, ती मुलं आज 15-15 वर्षाची आहेत, ज्या मुलांना 3 महिन्याचे बूस्टर कोर्सेस आम्ही केले होते काही हां. वर्षापूर्वी. त्यानंतर त्या मुलांना वर्षातनं कधीतरी ताप येतो आणि तो ऑटोमॅटिकली सेट होतो. म्हणजे थोडंसं ओके. बॉडी गरम होते, 2 तास राहतो, गरम पाण्याच्या पट्ट्या केल्या की बरं होतं. पेशंटला परत यायची पण गरज नाही पडत. ओके. आणि जेव्हा खूपच जास्त असतं तेव्हा मुलं येतात आणि 3 दिवसाचा 5 दिवसाचा जसं तुम्ही अँटिबायोटिक्सचा कोर्स करता हां. तसं 3 दिवसाचं 5 दिवसाचं मेडिसिन्स आम्ही देतो आणि मुलं बरी होतात. मग त्यासाठी ओके. तुम्हाला महिना वर्ष वर्ष यायची गरज नाही आहे. ओके. सो हे ट्रीटमेंटवर डिपेंड करतं. कुणीतरी एक व्यक्ती मेडिसिन घेतो आणि तो त्याचा एक्सपिरियन्स शेअर करतो, अरे नाही 2 वर्ष लागतात. अरे बाबा, पण तुला आजार कुठला होता हां. ते पण महत्वाचं आहे ना. तुला जर करेक्ट. 20 वर्षापासून सोरायसिस आहे तर 2 वर्ष लागणार आहे. लागणारच आहे.
ओके. म्हणजे तुम्ही आता सांगितलंत, की एमर्जन्सीमध्ये सुद्धा तुम्ही आता ताप सहज लगेच उतरू शकतो. ओके. पण समजा मला आता सर्दी किंवा ताप आलाय, मी गेलो आणि मला सांगितलं मेडिकलमध्ये, की मला तापाची गोळी द्या. ते लगेच ॲलोपॅथीची गोळी देतात. राईट. तसं होमिओपॅथीचं सहज औषध मिळू शकतं का? हो, आता होमिओपॅथिक फार्मसीज खूप ठिकाणी अवेलेबल झालेल्या आहेत. ओके. सो तुम्हाला अशी होमिओपॅथिक मेडिसिन्स मिळू शकतात. पण कॉमनली काही मेडिसिन्स आहेत ती वापरली जातात. हां. जसं की आता मी 2-3 औषधं सांगेल, की ॲकोनाइट, सडन ताप येणं, हां. लहान मुलगा घाबरलाय किंवा गार वाऱ्यामध्ये प्रवास झालाय, ट्रॅव्हलिंग झालंय आणि खूप हाय टेम्परेचर आलंय, तर अशा केसेसमध्ये ॲकोनाइट 200 हे मेडिसिन्स तुम्ही जाऊन घेऊन येऊ शकता. ते तुम्हाला ओके. 3 दिवस द्यायचे, सकाळ, दुपार, संध्याकाळ ओके. 4 गोळ्यांमध्ये. जर ताप नाही उतरला तर मात्र मग तुम्ही डॉक्टरांना भेटायचं. ओके. तो पुन्हा अंगावर काढायचा नाही. असंच जर व्हायरल असेल, आपण ॲझिथ्रोमायसिन घेतो, हां. त्याला रिप्लेसमेंट म्हणून एक औषध आहे. इव्हन कोरोनाच्या काळामध्ये पण हे औषध खूप लोकांनी वापरलं आणि याचे खूप चांगले इफेक्ट मिळाले. आर्सेनिक अल्बम. ओके. तर घशामध्ये खवखवणं, हां. नाकामध्ये चुरचुर होणं, हा Infection. कॉमन हां, व्हायरल correct. व्हायरलचा हा ॲझिथ्रोमायसिन इथे खूप छान काम करतं. अशा ठिकाणी आर्सेनिक अल्बम, नाकात चुरचुरतंय, घसा खवखवतोय, ताप आलाय, कणकण आहे, वीकनेस आहे, तहान लागतीये, आर्सेनिक अल्बम 200 घेऊन यायचं. 4 गोळ्या सकाळ, दुपार, संध्याकाळ घ्यायच्या. तुम्ही 3 दिवसात बरे ओके. होता सर. ताप तर तुमचा इमिजिएट उतरतो. ओके. पण काही केसेसमध्ये पर्सनलाइज हिस्ट्रीची गरज असते. जसं की हां. 7-7 दिवस ताप उतरत नाहीये. मग अशा ओके. केसेसमध्ये तुमचा ताप कशामुळे येतो ते ब्लड इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. तो ओके. टायफॉइड आहे का, मलेरिया आहे का, डेंग्यू आहे का, स्टमक इन्फेक्शन आहे का, ओके. निमोनिया आहे का, आणि मग ह्याचं कारण बघून त्यानुसार औषधांचं सिलेक्शन होतं. मग ओके. अशा वेळेस औषधं वेगवेगळी असतात. हां, म्हणजे सिव्हिअर केस असेल हां. तर हे आहे, पण तर एमर्जन्सीमध्ये पण काम काम करतं. करतं. ओके. बेलाडोना हे पण एक औषध आहे, ओके. जे सनस्ट्रोक होतो त्या केसेसमध्ये पण, म्हणजे चक्कर येते, ऊन लागलंय, थोडासा ताप चढलाय, ओके. बेलाडोना 200. तर अशी औषधं तुम्ही घेऊ शकता. हे ओके. आणि यांचा काही साईड इफेक्ट नाहीये. ओके. तुम्ही 2, जर तुम्हाला जास्त त्रास होतोय 3च्या ऐवजी 4 वेळा घेऊ शकता. पण यांचा काही साईड इफेक्ट नाही. पण टर्म एक आहे की 3 दिवस घेऊनही जर तुम्हाला बरं वाटत नाहीये तर ओके. मात्र तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचं असतं. आणि ओके. एक अजून एक की ॲक्यूट केसेसमध्ये तुमची अशी 1-1 तास हिस्ट्री घेतली जात नाही सर. ओके. हार्डली जसं ॲलोपॅथिक डॉक्टर तुम्हाला तपासतात ना, हां. तसंच फक्त 5 मिनिटं तुम्हाला तपासलं जातं आणि हार्डली 200-300 रुपीजचं औषध तुम्हाला दिलं जातं. ओके. तर हा जो लोकांचा गैरसमज आहे की खूप मोठी हिस्ट्री घ्यावी लागते, मग तुमचा स्वभाव सांगावा लागतो. तर अशा इमर्जन्सी ॲक्यूट केस किंवा ताप आलाय, सर्दी झाली आहे, तुम्हाला लागलंय, अशा केसेसमध्ये मेजर हिस्ट्रीची गरज नसते. ओके. मग आता ही जी औषध आहेत रेग्युलर मेडिकलमध्ये मिळतात की जी स्पेशल मेडिकल असतात? नाही, ही होमिओपॅथिक फार्मसीमध्ये मिळतात. एक 5-6 औषधं तुम्ही घरामध्ये ठेवू शकता. हार्डली सगळी औषधं मिळून तुम्हाला 200-300 रुपीजमध्ये ती येतील. ओके. आर्सेनिक अल्बम 200 व्हायरलसाठी, बेलाडोना सनस्ट्रोक, ताप आला त्याच्यासाठी, ॲकोनाइट थंड हवा, क्लायमेट चेंज झालं अशा केसेसमध्ये वापरायचं. ओके. इंजुरी झाली तर अर्निका, ब्लंट ओके. इंजुरी, मुक्का मारे, जिथे फक्त काळं निळं होतंय, अशा केसेसमध्ये अर्निका 200. आणि जर कट झालंय, ब्लिडिंग होतंय तर कॅलेंडुला 200. ओके. भाजलंय तर कॅन्थॅरिस. ओके. ॲसिडिटीसाठी नक्सोमिका 200. ओके. तर ह्या बेसिक 6 ते 7 मेडिसिनचं छोटंसं किट जर तुम्ही बनवून ठेवलं हां. तर तुम्हाला पॅरासेटेमॉल किंवा हे असं तुम्ही जे आणता केमिकल ते आणायची गरज नाही पडणार. हे तुम्ही घरच्या घरी वापरू शकाल. जसं आयुर्वेदिक औषधांना खूप पथ्यपाणी असतं, तसं होमिओपॅथीला पण असतं का? नाही, होमिओपॅथी मेडिसिनला खूप पथ्यपाणी नाहीये. ओके. ॲक्च्युली पूर्वी सांगायचे लोक की कच्चा कांदा, हां. कच्चा लसूण हां. आणि कॉफी, हे तुम्ही करेक्ट, ऐकलं करेक्ट, असेल, करेक्ट. राईट हां, ना? हां. हे घेऊ नका. पण सर जनरली कच्चा कांद्याचा भरमसाठ आपण खात नाही. करेक्ट. आजचं सगळं फूड हायब्रिड आहे, त्यामुळे कांदे पण एवढे स्ट्रॉंग नाहीयेत की जे हां. मेडिसिनला. आणि आता होमिओपॅथिक ॲडव्हान्स मेडिसिन्स असल्यामुळे हे पथ्यपाणी पाळण्याची गरज नाहीये. ओके. हे तुम्ही खाऊ शकता. कॉफी हे कॅफिन असल्यामुळे खरंच आपल्या कंट्रीसाठी हे रेग्युलरली घेणं चांगलं नाहीये. हे आपलं ड्रिंक ओके. नाहीये कॉफी हे. हां. सो त्यामुळे कॉफी घेऊ नये हे मी सांगत असते. अगदी वन्स इन अ वाईल कधी रिफ्रेशमेंटसाठी एखादी कॉफी तुम्ही घेऊ शकता. ओके. ती होमिओपॅथिक मेडिसिनला ऑब्स्ट्रक्ट करत नाही किंवा होमिओपॅथिक मेडिसिनचा इफेक्ट कमी करत नाही. हे एक.
आणि थर्ड थिंग म्हणजे जे काही पथ्य आम्ही सांगतो ना ते प्रत्येकाच्या आजारानुसार प्रत्येक आजाराला मात्र पथ्याचं. म्हणजे तुम्हाला ओके. डायबेटीस आहे तर तुम्हाला शुगर एनी हाऊ नाही खायची, बटाटा ओके. नाही खायचा आहे, पोहे नाही खायचे. एखाद्याला बीपी आहे त्याला खारट पदार्थ नाही खायचे. हम्म. व्हायरल आहे, कोल्ड कफ आहे, ऑइली नाही खायचे, कोलेस्ट्रॉल जास्त आहे, ऑइली बंद करायचंय. ओके. तर हे प्रत्येकाच्या आजारानुसार पथ्य आहे. ओके. सोरायसिस आहे, शिळं अन्न खाल्ल्यामुळे सोरायसिस मोस्टली लवकर बरा होत नाही. तर ओके. शिळं अन्न, आंबवलेले पदार्थ हे नाही खायचे. एखाद्याची कफ प्रकृती आहे तर त्यांनी सीताफळ, केळ आणि दूध या गोष्टी काही दिवस नाही घ्यायच्या. ओके. सो हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार पथ्य आहे. ओके. ओके. ऍसिडिटीच्या लोकांनी मेथी, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, रात्री उशिरा जेवणं ह्या गोष्टी अवॉइड करायच्यात. म्हणजे हे ओके. प्रत्येकाच्या आजारानुसार त्याला पथ्य आहेत. होमिओपॅथीची अशी काही स्पेशल पथ्य नाही आहेत. डीओ आम्ही बंद सांगतो का तर मी तुम्हाला कारण हां. मागे सांगितलं स्वेटपोर करेक्ट. बंद होतं. करेक्ट. सो खूप मोठी अशी काही पथ्य नाही आहेत होमिओपॅथी. ओके. तुम्ही आता कॉफीचा एक विषय घेतलात. हं. तसं चहा ही जी गोष्ट आहे की हं. आपल्या इंडियन लोकांना हं. कुठेही जा, सकाळी उठलं की चहा हं. घेतलाच पाहिजे. हं. तर एक होमिओपॅथी डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं, चहा आपल्या शरीरासाठी चांगला आहे का नाही? नाही. चहा आपल्यासाठी बिलकुल चांगला नाही आहे सर. खरंच नाही आहे. ओके. आणि मूळ म्हणजे चहा आपल्याकडे नव्हताही. जर चहाची हिस्ट्री पाहिली ना सर हां. तर तुम्हाला हिस्ट्रीमध्ये दिसेल चहा पावडरचा जो डस्ट असतो ना हां. अगदी जनावरं, गाया म्हशी पण तो डस्ट हुंकतात आणि ते खात नाही. ओ. इतकी चहा पावडर घातक आहे. ज्या हां. लोकांनी चहा आपल्याकडे आणला ते इंग्रज ते चहा कसे घेतात, ते चहा घेतात एका ह्याच्यामध्ये चहा पावडर आणि पाणी टाकून उकळलेलं असतं. हो. एका साईडला दूध असतं आणि एका साईडला शुगर असते आणि करेक्ट. ते घेतात आणि ज्याला पाहिजे त्या प्रमाणात ते मिक्स करतात. बरोबर. ओके. आपण त्याला पूर्ण विषच बनवून टाकलं. तो हां. एक जर्मलचंच पातेलं त्याच्यासाठी. हां. ते तर अगदी चुकीचं. ॲल्युमिनियमचं भांडं जे वापरलं जातं चहाला टेस्ट चांगली येण्यासाठी ते हां. सगळ्यात चुकीचं. चहा पावडर टाकून चहा बायका उकळवतात 15-15 मिनिटं की त्याची टेस्ट चांगली यावी, तो घट्ट करेक्ट. व्हावा म्हणून. ते साफ चुकीचं आहे. ते अजून पॉइझनस. सेकंड ओ. त्याच्यामध्ये दूध टाकलं जातं. सर मी डेफिनेटली या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की एक सांगेल की दूध हे प्रत्येकाने बंद करा. म्हणजे आईचं ओके. दूध सोडून दुसरं दूध घेतलंच नाही गेलं पाहिजे. ओके. परत चहावर येऊया. तिसरी गोष्ट साखर. साखर हा पण इन्ग्रेडियंट असा आहे सर, तोही आपण अजिबात खाल्ला नाही पाहिजे. गोड ओके. खायचंच आहे ना, खजूर खा, गूळ खा, मध खा, पण साखर खाऊ नका. आणि ह्या ओके. तिन्ही विषजनक घटकातनं बनतो तो चहा. हां. त्याच्यावरनं ती घेण्याची पद्धत. म्हणजे विचार करा, रात्री आपण 7-8ला जेवलोय. हं. त्यानंतर आपण काही घेतलं नाही. मस्त छान आपलं डायजेशन झालेलं आहे हां. आणि अन्ननलिका पूर्ण मोकळी आहे. आपण शौचास जाऊन आलेलो आहोत हां. आणि त्याच्यावर आपण हे विषारी पेय टाकतोय. हां. म्हणजे ते किती छान ॲब्सॉर्ब होते शरीरामध्ये. हं. म्हणजे आपण म्हणतो उपाशीपोटी मेडिसिन घ्यावेत की ते हां. चांगले ॲब्सॉर्ब होतील आणि उपाशीपोटी आपण चहा घेतोय तो चांगला ॲब्सॉर्ब होतो. म्हणजे हं. त्यामुळे सगळ्यात जास्त ॲसिडिटी, सगळ्यात जास्त हीट होणे आणि अपचनाचे त्रास. म्हणजे ओके. त्यानंतर तुम्ही दिवसभर जे पण खाल ना सर ते चांगल्या प्रकारे पचणार नाही. त्यामुळे ओके. चहा अजिबात घेऊ नये. जर तुम्हाला घ्यायचं झालं तर तुम्ही चहा असे घ्या की गरम पाणी त्यामध्ये थोडीशी तुळशी टाकला, हं. थोडासा पुदिना टाकला, तो हां. गरम गरम घेतला. कधी ओके. दालचिनी पावडर टाकली, कधी जिरे टाकले. ह्या अशा नॅचरल इन्ग्रेडियंटचा गरम गरम चहा घ्या. आणि हे अगदी प्रत्येकजण प्रत्येकाच्या टेस्टनुसार करू शकतो. अगदी काही लोकांना हां. चहा पावडरचं ॲडिक्शन असतं. तर तुम्ही किंचितशी चहा पावडर 1 सेकंद 2 सेकंद उकळून म्हणजे एक अर्धा हां. मिनिटापेक्षा जास्त अजिबात नाही. उकळून त्याच्यामध्ये हे नॅचरल इन्ग्रेडियंट जसं की पुदिना, तुळशी, गवती चहा, हां. दालचिनी, जिरे हे टाकून तुम्ही घेऊ शकता. असं करत करत तुम्ही हे ॲडिक्शन कमी करू शकता. म्हणजे मी तर ओके. म्हणेन दारूपेक्षाही वाईट व्यसन चहा आहे. ओह! हे कमी होत नसेल तर लोकांनी हळूहळू कमी करावं. म्हणजे काही लोक अगदी 10-10 चहा कप घेतात. त्यांनी हं. 5 कपावर यावं काही दिवस. त्यानंतर 2 कप, त्यानंतर 1 कप, त्यानंतर त्याचं प्रमाण बदलावं की हां. जर फुल कप असेल तर अर्धा कप करावं. काही लोक दुधाचा घेतात, सगळेच दुधाचा घेतात म्हणा, हां. हां. तर काळा घ्यावा. मग काही दिवसांनी त्याच्यामध्ये गुळाचा घ्यायला सुरुवात करावी.
मग ओके. हळूहळू मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने चहावर शिफ्ट व्हावं. कारण ओके. हे लिटरली सर व्यसन झालंय. म्हणजे करेक्ट माझ्याकडे आहे. पेशंट सांगतात, "मॅडम चहा नाही घेतला तर डोकं दुखतं. चहा हो. नाही घेतला तर आळस येतो, काम होत नाही." मग अशा केसेसमध्ये मी म्हणेल, की अगदी दारूसारखं ते हळू-हळू, हळू-हळू टेपर करावं. ओके, ओके. पण समजा काही जण आहेत, की नाही हं, मी चहा पिणारच आहे आणि हं, चहा पितातच आहे. हं. तर मग अशा लोकांना कुठले घातक आजार होतात? सर या लोकांना सगळ्यात मेन छोटा आजार म्हणजे ॲसिडिटी ओके. आणि इंडायजेशन. पोट साफ न होणे आणि ॲसिडिटी सुरुवात यांच्यापासनं होते हं. आणि मग नंतर हे जे आहेत ते त्यांच्या शरीरामध्ये कुठलं वीक बाजू आहे, जी ओके. ठरते पुन्हा DNA, RNA अनुवंशिक त्या गोष्टींकडे त्यांचा कल नेते. म्हणजे ओके. आजार ही एक जर्नी आहे सर. एकदम कॅन्सर कुणालाच नाही होत नाही होत. आजच्या आज. एकदम करेक्ट. डायबिटीज कुणालाच नाही होत, एकदम बीपी कुणालाच नाही होत. हां. जेव्हा ह्या गोष्टी आपण सातत्याने करतो ना शरीरावर, शरीरामध्ये स्वतःचा एक डॉक्टर आहे, तो काळजी घेतोच आहे. पण जेव्हा हे अगदी आउट ऑफ कंट्रोल जातं, सातत्याने होत जातं आणि शरीर डे बाय डे शरीराचं वय वाढतंय, हां. शरीर कमकुवत होतंय, करेक्ट. डोळे थकतात आहे, किडनी थकतीये. मग जेव्हा आपण ओल्ड एजकडे जाऊ ना, तेव्हा आपण या सगळ्या केलेल्या गोष्टींचे इफेक्ट आपल्याला ओके. दिसणार आहेत सर.